सकाळी सांगितलं की आम्ही काही कागद घेऊन चाललो. आज प्रथमतः तर मी सन्माननीय माझे बंधू मनोजदादा जरांगे पाटलांकडे त्यांचा भाऊ म्हणून पुन्हा एकदा आलो आहे सांगतोय. आज अंतरवाली सराटीमध्ये मनोजदादांची भेट घेण्याची दोन कारणं होती. एक, 30 तारखेला दादानी माननीय विखे पाटील साहेब मी स्वतः येऊन त्यांना विनंती केली. माननीय मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने जी SOP दिली ते SOP त्यांनी मराठा विषयाचे अभ्यासक तज्ज्ञ सर्व जिल्ह्यातले विभागातल्या लोकांशी चर्चा करून सर्व आपण मराठा बांधवासमोर जनतेसमोर मीडियासमोर केल्यानंतर त्याने आमच्या विनंतीला मान ठेवून उपोषण सोडले. खरं तर दादांनी उपोषणाला बसूच नाही माझी त्यांना पहिल्यापासून विनंती होती. उन्हाचा काळ आहे, प्रचंड मोठं ऊन होतं आणि त्याच्यामध्ये दादा जाऊन वारवात बसले, उन्हात बसले आणि मला खरीच सकाळपासून ती काळजी होती की त्यांच्या तब्येतीची होती, एक भाऊ म्हणून होती. परंतु मी पहिल्यांदा त्यानंतर मीडियासमोर आज पहिल्यांदाच येतो आहे, कारण हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा त्यांची तब्येत बरी नव्हती, ती पाहण्यासाठी गेलो होतो. तर मी त्यांचा आभार मानायला आलो की आपण ते उपोषण आमच्या शब्दासाठी माझ्या शब्दासाठी मागे घेतलं, त्यासाठी मी तुमचं शतशः आभारी आहे. त्यानंतर माझं त्यांचं बोलणं झालं आणि मग अनेक निर्णय आपण त्या प्रक्रियेमध्ये केले. मला असं वाटतं की हे निर्णय करत असताना जेवढे फास्ट निर्णय किंवा जेवढे फास्ट GR या मागच्या 10, 12, 15 दिवसात झाले तेवढे कदाचित कधी झाले नव्हते. आणि त्याचा मला आनंद आहे की एक वाटाघाटीचा सेतू बनण्याचा मी जो प्रयत्न केला तो सेतू मी असं नाही म्हणणार की तो पूर्ण झाला. अजून सेतू खूप मोठा आहे आणि तो सेतू पूर्ण करत असताना दादाला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी अजून मला खूप समाजासाठी करायचं आहे. आणि ते करत असताना काही प्रयत्न जे आम्ही पूर्ण केले ते पूर्णत्वाकडे जात आहेत याची मला आनंद आहे. ज्यामध्ये आपण एक मोठी मागणी केली होती की MIDCमध्ये मुलांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत. त्या MIDCमध्येचं लकीर परिपत्रक तात्काळ काढलं गेलं. दुसरी आमची मागणी होती की आमच्या काही बांधवांनी स्वतःचं या आरक्षणामध्ये बलिदान दिलं, त्यांच्या कुटुंबाला मदत झाली पाहिजे. त्या मदतीचा GR देखील निघाला आणि माझ्या माहितीप्रमाणे धनादेश देखील वाटले गेले. माननीय कुचे साहेबांच्या पण मतदारसंघात त्याचं घरी जाऊन देण्यात आलं. आणि मला एक गोष्टीचं त्याचा आनंद यासाठी आहे की माझ्या मराठा कुटुंबाच्या बांधवाला आज काही ना काहीतरी फुलाची पाकळी म्हणून दादाच्या प्रयत्नाने ती मदत झाली. आणि आज ग्रामीण भागातल्या एका कुटुंबाला 10 लाखाची जर मदत झाली तर निश्चितपणे त्याच्यासाठी एक आधारवड निर्माण होतो. आणि आधारवड दादांच्या आशीर्वादाने आणि माननीय देवेंद्रजींच्या प्रयत्नांनी झाला याचा देखील मला आनंद आहे. त्यानंतर आमची मागणी होती की आम्ही SOP बनवावी आणि ती SOP दादांना दाखवूनच बनवली गेली. त्यामध्ये काही छोटे मोठे सुझाव सुचवले होते, ते 2 दिवसानंतर करून पुन्हा दादांकडे पाठवले गेले. हे सगळे कागदपत्र मी इथं आणलेले. ती SOP देखील दिली गेली. त्यानंतर हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून आपली कुणबी प्रमाणपत्र वाटली गेली होती, त्याचं व्हॅलिडेशन होत नव्हतं, त्यासाठी काही नियमावली आपण बनवायची होती. मी काल रात्री दादा श्रीकांत साहेबांशी पण बोललो, डिव्हिजनल कमिशनरशी, ते मैसूरला आहेत. परंतु त्यांनी तात्काळ मिसाळ साहेब आणि छत्रपती संभाजीनगरला ॲडिशनल कलेक्टर मॅडमशी पण माझं बोलणं करून दिलं. आणि त्या पद्धतीमध्ये ज्या पद्धतीमध्ये अपेक्षित आम्हाला आहे त्या पद्धतीमध्ये आज मराठवाड्यामध्ये तरी काम चालू आहे. तसंच काम पश्चिम महाराष्ट्रात देखील चालू आहे. कोकण आणि इतर डिव्हिजनमध्ये आम्ही आढावा घेतो आहोत. आचारसंहिता 22 तारखेपर्यंत आहे, त्यामुळे काही गोष्टीची अडचण आहे. परंतु आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, दादांच्या प्रयत्नामुळे 1 तारीख म्हणजे 30 तारखेला दादांचं उपोषण संपलं आणि 1 तारखेपासून 18 तारखेपर्यंत जवळजवळ 613 नवीन अर्ज आले. आणि त्या नवीन अर्जापैकी 476 लोकांना जात पडताळणी प्रमाणपत्र दिलं गेलं आणि 137 अर्ज शिल्लक आहेत. त्याची देखील मी माहिती घेतली. येणाऱ्या 3-4 दिवसात ते देखील अर्ज केले जातील. दादांची सर्वात मोठी मागणी होती की शिंदे समितीला पुन्हा 1 वर्ष मुदतवाढ द्यावी. ती शिंदे समितीची मुदतवाढ देखील आम्ही दिलेली आहे. आणि त्यामध्ये शिंदे समितीला जे 58 लाख नोंदी मिळाल्या, त्या नोंदी जिल्हानिहाय, तालुकानिहाय, ग्रामपंचायतनिहाय आपण प्रत्येक ग्रामपंचायतीत त्या लावायच्या आहेत, त्याच्या दिवंडी पिटवायच्या आहेत. त्याची एक प्रत 58 लाख नोंदींचा एक त्याला आपण पेनड्राईव्ह नाही म्हणणार, त्यासाठी हार्ड डिस्कच द्यावी लागेल की हार्ड डिस्क दादांना द्यायची आहे. आणि त्याच्या प्रिंटेड कॉपी देखील दादांना द्यायच्या, जेणेकरून समाजाची लोक घराघरामध्ये गावागावामध्ये जाऊन
एखादा जर व्यक्ती कोण आला नसेल, राहिला असेल, त्याला माहीत नसेल, तर तो येऊन त्याचं नोंदणी प्रमाणपत्र घेऊन जाईल. ते देखील आपण केलं आहे. तो डेटा खूप मोठा असल्यामुळे त्याच्यावरती मंत्रालयात एक कक्षच काम करतं आहे आणि मला वाटतं 30 दिवसाची आम्ही दादांची त्यासाठी मुदत घेतली होती. 30-32 दिवसात तो देखील डेटा देण्याचं काम आणि गावागावात दवंडी पेटवून काम करायचं चालू झालं. एका गोष्टीचा आनंद असा आहे की सन्माननीय विखे पाटील साहेब या उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत, माननीय मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी देखील याचा आढावा माझ्याकडनं दादा घेतला आणि त्या सगळ्यांच्या आदेशानंतर यंत्रणा जी जोरात कामाला लागली आहे. यामध्ये आता ॲडिशनल कलेक्टर मिसाळ साहेब देखील इथे आलेत, परंतु सरकारची एक भूमिका फार स्पष्ट आहे की यामध्ये कुठल्याही अधिकाऱ्यांनी समाजाच्या लोकांना कुचकाई काम करून शुक्राचार्य झारीतले बनण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडलं जाणार नाही. हे आपल्या माध्यमातून मी सांगतो. हे असं समजा की सरकार म्हणून मी तुम्हाला सांगतोय आणि यामध्ये वैयक्तिक एक लोकप्रतिनिधी म्हणून, आमदार म्हणून दादाला मी शब्द दिलाय आणि जेव्हा दादानी मला आतापर्यंत आता या मागच्या 10-12-15 दिवसात फोन केले तेव्हा दादांना त्याचा तात्काळ निर्णय देण्याचा प्रयत्न मी केला. मी असं नाही म्हणणार की सगळीच कामं माझ्याकडनं होतील, परंतु जे काही शक्य आहे ते दादांसाठी, समाजासाठी, समाजाच्या हितासाठी कोणालाही न दुखवता मी परत सांगतोय. नाही तर आज दादा आणि मी भेटल्यानंतर आता काही लोक परत चालू करतील. ते चालू करण्याला मी घाबरत नाही, परंतु आम्ही जे करतोय हे समाज हितासाठी करतोय. जी दादाची भूमिका आहे, सगळे समाज बांधव आमच्यासाठी एक आहेत. कोणाच्या समाजाचं भलं झालं तर आम्हाला त्याचं वाईट वाटणार नाही, पण त्याबरोबर आमच्या मराठा समाजाचं देखील भलं झालं पाहिजे ही भूमिका दादांनी घेतली. ती भूमिका आम्ही सातत्याने घेतोय. यामध्ये दादांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या शासन निर्णयाच्या बैठका सर्व आम्ही सातत्याने घेतोय आणि 23 तारखेला आचारसंहिता 22ला संपल्यानंतर पुन्हा उपसमितीची एक बैठक लावली आहे. मी कालच माननीय विखे पाटील साहेबांना फोन करून सांगितलं की त्या उपसमितीच्या बैठकीमध्ये अधिकृत मला सदस्य म्हणून, निमंत्रित सदस्य म्हणून, आमदार म्हणून बोलवावं ही मागणी मी त्यांच्याकडे केली, जेणेकरून एखादा विषय जो दादांशी मी बोलतोय तो उपसमितीच्या बैठकीत होतो की नाही होतो याच्यावरती मला देखील कळलं पाहिजे. कारण मला शेवटी उत्तर द्यायचं आहे, सेतू मला बनायचं आहे. तर त्यांनी ती मागणी मान्य केली. मुख्यमंत्र्यांशी बोलून दादा आपण देखील त्यांना ते बोलायची मला खात्री आहे आणि निश्चितपणे तो सेतू बनण्याचं काम आपण करू. सर्वात मोठा विषय होता ज्या मुलांवरती गुन्हे दाखल केले होते, त्यामध्ये मला वाटतं 964 गुन्हे होते. त्यापैकी 902 गुन्हे मागे घेण्याचं काम जवळजवळ झालेलं आहे. त्यामध्ये कागदपत्र मागवण्याचं काम देखील सुरू झालं. 60-62 गुन्हे जे गंभीर स्वरूपाचे होते त्यामध्ये माननीय विखे पाटील साहेबांनी फार स्पष्ट भूमिका मराठा समाजाच्या बैठकीत घेतली आणि ती बैठक ऑनलाईन होती, त्यामुळे ती जनतेसमोर आलेली आहे. त्यामध्ये जर 64 गुन्ह्यामध्ये आम्ही मदत करू नसू शकत तर ज्या पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यांच्यावर गुन्हे दाखल करा ही भूमिका माननीय विखे पाटलांनी केली आणि त्याचं सर्व समितीच्या सदस्यांनी स्वागत केलं की अशा पद्धतीत भूमिका घेतली. आणि मी देखील DG साहेबांची भेट घेतली. DG साहेबांना मी देखील ते सांगितलं. अतिशय प्रामाणिक अधिकारी या राज्याचे DG आहेत, त्यांनी देखील सांगितलं की यामध्ये आपण मार्ग काढून कोर्टामध्ये हे गुन्हे कमी होऊन त्या मुलांच्या शिक्षा कमी होतील यासाठीचा आपला प्रयत्न आहे. ऑफ द रेकॉर्ड काही कामं काही मुलांनी इथे आल्यानंतर मला सांगितली होती, जी MPSCच्या मुलांच्या परीक्षेची होती, आपण SC-BCचा ज्या काही निर्णय झाला तेव्हाची काही विषय होते, असे अनेक निर्णय होते ज्याच्यावरती आता चर्चा चालू आहे. आणि काल मला बऱ्याच मुलांचा फोन आला, मी येतोय म्हटलं सगळी तुमची कामं मार्गी आहेत. काही कामं आहेत ती आचारसंहितेमुळे थांबली होती, ती देखील मार्गी लागतील. पण मला एक आज विश्वास वाटतोय की जे काही GR निघाले, जे काही कागदपत्र मी इथे आज आपल्यासमोर आणू शकलो, या सर्व कागदपत्र मी आज दादांना देण्यासाठी इथे आलो आहे. आणि मी दादांना सांगितलं होतं की दादा जेव्हा काहीतरी काम होईल त्यावेळेला तुमच्याकडे मी भोजनासाठी येईन. आणि दादांनी मोठ्या मनाने मला आज इथे भोजनासाठी बोलवलं आहे आणि तारक साहेबांनी मला वाटतं आमच्यासाठी जेवणही चांगलं केलं असेल. त्यामुळे आज दादांबरोबर बसून जेवण करणारे खूप काही मी आज इथे चर्चा करायला आलो नाही. मला एक असं वाटतं की आपण सातत्याने जर संपर्कात राहिलो, सातत्याने एकमेकाला मदत करत राहिलो, सातत्याने चर्चा करत राहिलो, सर्वच कामं सरकार स्तरावरती पूर्ण होतात असं नाही, पण ते पूर्ण करायसाठी जर आपली इच्छाशक्ती असेल तर इच्छाशक्ती असेल तर जगातली कुठलीही ताकद आपल्याला थांबवू शकणार नाही. मुख्यमंत्री अतिशय पॉझिटिव्हली आता या सर्व गोष्टींमध्ये मदत करतायत. एक महत्त्वाचा विषय, मराठा समाजाचं मंत्रालय कक्ष निर्माण करण्याचा आहे, त्याचा देखील 23 तारखेच्या बैठकीत निर्णय होईल. तो जवळजवळ फाईल तयार झाली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर त्याचा देखील हे केला जाईल आणि भविष्यात पुढे त्याचं मंत्रालय बनवण्याची जी प्रोसेस आहे केंद्रापासून राज्यापासून केंद्रापर्यंत ती देखील पुढे केली जाईल. त्याचा प्रयत्न देखील आपण करू.
या व्यतिरिक्त माझ्याकडून जर काय राहिलं असेल, माझ्याकडून जर समाजासाठी काम करत असताना कुठली चूक झाली असेल तर मी समाजाची देखील माफी मागतो. आमचे मराठा योद्धा, ज्यांनी आज संघर्ष योद्धा आपण ज्यांना म्हणतो, त्यांना देखील मी विनंती करतो की एखादी चूक झाली असेल तर मोठा भाऊ समजा कान पकडून मला सांगा की हे करायचं आहे, ते निश्चितपणे आम्ही करू. मागच्या दादांच्या आंदोलनात एका अपघात झाला एका गाडीचा, ज्यामध्ये एक मुलगा दगावला. त्यांच्याकडे दादा जाऊन आले. त्यांना जे काही सहकार्य करायचे आहे, ती विहीर विजवायची आहे, त्याला सरकारने 5-5 लाख रुपये आणि केंद्र सरकारने 2-2 लाख रुपये दिले. त्यामध्ये अजून त्यांना भरीव मदत करण्याची मागणी दादांनी केली. त्याबद्दलही मी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललो, ते देखील आपण करायचा प्रयत्न करतोय. त्या व्यतिरिक्त ज्या मुलांचा अपघात झाला त्यामध्ये त्यांना बीडच्या एका हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं, तिथे 3.5 लाखाची भरीव मदत सरकारने त्यांचं हॉस्पिटल भरायला केलं. 5 लाखाचं बिल होतं. दादांच्या विनंतीनंतर मी माझ्या स्वतःच्या ट्रस्टमधनं वरचे 1.5 लाख रुपये देखील त्यांचे भरले. कारण कुठल्याही मुलाला, समाजाच्या मुलाला खिशातून पैसे घालायची गरज लागू नये ही भावना आमची होती. इवन ज्याच्या घरात मयत झालं आहे, म्हणजे जो आमचा दगावला आहे, त्याच्या घरी देखील मी आपल्या समाजाची काही कार्यकर्ते पाठवले होते. दादा स्वतः जाऊन आले. त्यांच्या घरातल्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, दादांनी मला सांगितलं, तर निश्चितपणे त्यांच्या मुलाला दत्तक घेण्याचं काम आपण स्वतः करू, हे देखील आश्वासन मी दादासमोर देतो. आणि असे अनेक मुलांना नोकरी असतील, शिक्षण असेल आणि ज्या काही गोष्टी असतील त्याच्या सर्व फायदे आपल्याला, ज्या ज्या गोष्टी आहेत, ज्या 8 निर्णय झाले त्या निर्णयाच्या गोष्टी मिळतील, एवढंच मी बोलतो. आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद. काढून घ्या. पण संख्या वाढवली आहे. 34 होती की 56 करायचं सांगितलं मोडी लिपीचं. याच्यामध्ये एक महत्त्वाचा निर्णय आपण घेण्याचा, त्याच्यावरती आपण कायदेशीर सल्ला देखील घेतो आहोत 2 विषयांमध्ये. तो एक विषय माझा बोलायचा राहिला, जो सातारा गॅझेटच्या बाबतीतला होता. सातारा गॅझेटच्या बाबतीत दादांची परवानगी घेऊन आम्ही ॲडव्होकेट जनरलला ते डॉक्युमेंट पाठवले आहेत. त्याच्यापैकी कुठेही जर आपण लागू केल्यानंतर हैदराबाद गॅझेटच्या विरोधात काही उपद्रवी लोक जी कोर्टात गेली आहेत, जिथे आपला फायदा होऊ नये म्हणून, तर तिकडे त्याला काही परिणाम होणार नाही याचं ओपिनियन आपण मागितलं आहे. तेही आपल्याला 30 तारखेपर्यंत येणार आहे. ते आल्यानंतर पुन्हा एकदा दादांकडे मी चर्चा करणार आहे. दुसरा विषय, जात पडताळणीचं जे समिती आहे, ही समिती महाराष्ट्रामध्ये 1995 साली माधवी जाधव, मला वाटतं त्यावेळेला ती झाली होती. आणि त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं होतं की राज्य सरकारने समिती बनवून त्यामध्ये निर्णय घ्यावे. पण कर्नाटक असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, तिकडे अशा कुठल्या प्रकारच्या समिती नाही आहेत. तत्सम प्राधिकरण अधिकारी म्हणजे SDMच्या पातळीवरती ते देता येतं. तर आपण त्याच्यामध्ये देखील सुप्रीम कोर्टामध्ये काय ॲफिडेव्हिट केल्यानंतर आपली ही अट रद्द होऊन ही जी चक्री आहे ही कुठे बंद करता येईल यासाठी देखील आपण येणाऱ्या 3 महिन्यात प्रयत्न करतोय. आणि ही चक्री बंद करून आमच्या समाजाच्या, सर्व समाजाच्या लोकांना या जात पडताळणीचं जो काय नाहक त्रास होतो हा पूर्णपणे बंद करून ही सरकार तुमच्याबरोबरही भावना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. दादांची एक मुख्य मागणी होती, ती म्हणजे सातारा गॅजेटची. सांगितलं ना मी तेच. सातारा गॅजेटमध्ये ॲडव्होकेट जनरल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे त्यांना आपण पाठवलेलं आहे. त्यात ते नॉर्मली या सगळ्या गोष्टीसाठी 20-25 दिवसाचा कालावधी घेतात, कारण त्याच्यामध्ये अनेक तज्ज्ञांचे सल्ले ते घेतात. त्यामध्ये मी 30 तारीख आम्ही डेडलाईन धरली आहे. 2-5 दिवस मागे पुढे झालं तर मी दादांशी त्या विषयावरती बोलतो. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये या सगळ्या नोंदी कधीपर्यंत चिटकवण्यात येईल? नाही, या 58 लाख नोंदी आहेत. जसं आम्ही म्हटलं की त्याचे प्रत्येकाचे प्रिंटआउट काढणं, त्याला, कारण दादांची मागणी होती की आम्हाला नुसता गट्टा देऊ नका, तर आम्हाला ते जिल्हा निहाय, तालुका निहाय,
ग्रामपंचायत नियत करून द्या. तर त्याचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये कक्ष काम करतोय. कलेक्टर साहेब देखील त्यामध्ये हो म्हणतील. आपण डिव्हिजन ऑफिस वाईज सगळं सॅग्रिगेट करून देतोय. त्यामुळे ह्याच्या पुढे ज्यावेळेला त्या नोंदी येतील त्यावेळेला तुम्हाला माहिती असेल की आंतरवाली सराटीची जर ग्रामपंचायत आहे तर इथे किती नोंदी झाल्या आहेत, किती लोकांना मिळालं, किती लोकांना नाही मिळालं. मग त्या आता आपण एका गावामध्ये 700-800 घरं असतात. आपल्याला 1 मिनिटात माहिती पडतं की या गावात घरात कोण आहे. एक मोटरसायकलवरनं माणूस पाठवला की त्याला सांगता अरे बाबा तुझी नोंद आली आहे, तू केलं का. तर या भावनेतून ते काम करायचं. ते 2-5 दिवस उशीर झाला तरी चालेल, पण ते एवढं भक्कम काम होईल की 58 लाख लोकांपर्यंत ते पोचून जाईल. आणि त्या 58 लाख लोकांचा फायदा होईल, त्याच्या बाकीच्या नातेवाईकांना देखील त्याचा भविष्यात फायदा केला जाईल. काय दिलं म्हणजे काय म्हणताय तुम्ही? मी तर ज्या दिवशी आपण उपोषण स्थगित केलं त्याच दिवशी आपण सरकारचे मनापासून आभार मानले. कधी नव्हे ते पहिल्यांदाच असं वाटलं लाडभाऊच्या माध्यमातून की मुख्यमंत्री साहेब मराठा समाजाचं काम करायला लागले म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब जे आहे ते सत्य बोलतो. त्याने काय होतं म्हणजे माझ्या समाजाचं कल्याण होईल नसता मी पण दुटोपी भूमिकेत एक कास होईल. विखे पाटील साहेबांनी या दोघांच्या मध्ये लाडसाहेबाच्या आणि मुख्यमंत्री साहेबाच्या न होणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी करण्याचं काम कधीच मुख्यमंत्री साहेब करत नव्हते. ते यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेब करायला लागले. पूर्ण केलेत असं म्हणत नाहीये मी, करायला लागलेत. म्हणजेच आमच्यासाठी ते एक आशादायी काम सुरू झालंय. आम्हाला पण मराठा समाजाला कुठंतरी आता आशा वाटायला लागली की नक्कीच काही दिवसात का होईना या सगळ्या मागण्या आपल्या कायमच्या तडी जातील. आणि मी सांगताना सांगितलं होतं बाबा या आंदोलन आता 3 वर्ष पूर्ण होत आहे. या आंदोलनाला कुठंतरी एकदा तोडगा काढायचं. तुम्हाला द्यायचंच ना तर एकदाच द्या. तुम्ही उगाच 2 महिन्याला म्हणजे ते काय येड्यात काढल्यासारखं करायला नको. जसं की येड्यात काढल्यासारखं म्हणजे काय, आम्ही भोळे बाबले लोक आहेत, आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवायचा आणि ते येड्यात काढल्यासारखं होऊ नये. आंदोलन सुरू असलं त्या काळामध्ये यायचं आणि शासन निर्णय करायचे. आणि मग माणूस काय करतो, भोळ्या आशेनं माझ्या समाजाचं कल्याण झालं म्हणून आम्ही कुठंतरी उठतो. पण कुठंतरी एक बघा आपण जे म्हणतो ना एक रक्ताची माया असती, ती माया कुठंतरी गुंतलेली असती. म्हणून आपण आपला माणूस म्हणून चेहऱ्याकडे बघून विश्वास ठेवतो. आपण गावखेड्यात गरीब गावात शेतात वाढलेली लेकरं येतात. आपल्याला कुठंतरी आपला चेहरा दिसल्याच्या नंतर आपला आहे रक्तामासाचा म्हणून विश्वास ठेवायला लागतो. परंतु विखे पाटील साहेबांनी लाड साहेबांना दोघांना माझं सांगणं आहे की बाबा तुमच्यामुळं आम्ही मुख्यमंत्री साहेबांवरती विश्वास ठेवला आहे. तो विश्वास सार्थ करण्यासाठी कामं पटापट करा. तुम्हाला काय 4 महिन्यांनी द्यायचंच आहे, 2 महिन्यांनी द्यायचंच आहे ना आज पण द्यायचंच. तर मग ते विश्वास संपादन करून घ्या. काय होतं मग ते लय रापिलं ना म्हणजे राबिलं जर जास्त तर ते माणसाला असं वाटतं याने लयच खस्ता खाऊन लयच नरड्याला आणून दिलं. जसं की म्हणजे उत्तर लगेच देतोय, जसं की तुम्ही मराठा समाजाला ओबीसी प्रमाण सवलती लागू केल्या आणि सोयी सुविधासह म्हणजे ही मराठा समाजासाठी खूप आनंददायी गोष्ट आहे. ती सुविधासहित तुम्ही पुरवले. ते बी शालेय याच्यापासून तुम्ही मागास प्रवर्गातल्या सगळ्या सोयी सवलती दिल्यात. शालेय शिक्षणाच्या दिल्या, तुम्ही क्रीडा विभागाच्या पण दिल्या, तुम्ही तंत्र उच्च शिक्षणाच्या पण दिल्या, तुम्ही वैद्यकीय त्या पण दिल्या जो की चंद्रकांत दादाकडे हा विभाग येतो. कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध या विभागाच्या पण सवलती आणि सोयी आणि सुविधा या पण तुम्ही मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना केल्या. त्यामुळे तुमचं कौतुक आहे. रोजगारात तुम्ही उद्योजकतामध्ये तुम्ही जे आता नवीन नियोजनात सरकारच्या असत्या काही योजना त्यासुद्धा मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सोयी सुविधा पण लागू केल्यात आणि सवलती पण केल्यात. या 3ही विषयात तुम्ही केल्यात. पण काय झालंय बरं का लाडसाहेब, तुम्ही सुविधा दिल्या, सरकार भार उचलणार आहे, गरीब लेकरांचं मराठ्यांचं कल्याण होणार आहे. तुम्ही JR काढलाय 5 जूनला, आज हे 19 जून.
शाळेत 100% आता आमच्याकडून फीस घेतली जाते. म्हणजे आपण जे म्हणतो ना, गोड बोलून येड्यात काढल्यासारखं ना ते नसावं. जर सरकार सांगतंय इथं की संबंधित प्रशासकीय विभागामार्फत योजनांची तात्काळ अंमलबजावणी करायची, मग अधिकारी मोठे झालेत का सरकारला अधिकारी बदनाम करणार आहेत याचं उत्तर तरी मला एकदा द्या. सरकारमधलं आणि मराठ्यांमधलं प्रेम टिकू द्यायचं नाहीये असं काही उद्देश आहे का ते तरी मला एकदा सांगा अधिकाऱ्यांनी. नसता सरकारने तरी सांगा की आम्ही तुम्हाला येड्यात काढायसाठी जी आर काढतोय. आम्हाला येड्यात नका काढू. तुम्ही जर एवढं मोठं मन करून ह्या गोष्टी दिल्यात, 15 तारखेपासून आज 19 पर्यंत 4 दिवस झाले 100% मराठ्यांच्या पोराकडून फीस घेतली जाते. शाळेत जर आम्ही गेलो तर शाळेतले लोक म्हणायला लागले ते सरकारनं आम्हाला सांगितलेलं नाहीये. मग आता हे लाडभाऊच्या कानावरती ही गोष्ट पाहिजे. आता तुम्ही सुविधा दिल्यात, पण जर फीसच 100% आमच्याकडून वसूल होणार असली आणि त्याच्यानंतर जर सोयी सवलती दिल्या असतील तर आम्ही पुस्तकं पण घेतले, आम्ही कपडे पण घेतले, आम्ही तुम्ही हॉस्टेल दिलं नाही म्हणून आम्ही खोल्या पण भाड्याने केल्या रूम मालकाच्या तिथं जाऊन. ही कळतंय तुम्हाला. ते तुमचा त्याशी जे फोन आला मला ते मी ते सगळे कागदपत्र घेऊन येणार आहे. म्हणलं तेच घेऊन या, काय होईल मग त्याच्यातले तुमचे माझे संभ्रम नको. आता नकोय, आता नकोय. मग तुम्ही सांगितलं की आता तुम्ही गरम होणार आहे की सरकारनं जर जे आर काढले तर अधिकाऱ्याला काय प्रॉब्लेम आहे बा. कारण तुम्हाला एखाद्या ग्राउंड लेवलचं माहित नसेल हे काय चाललंय. प्रत्येक शाळावाले जेवढे विभाग आहेत 100% फीस घ्यायला लागली. आता वैद्यकीयमध्ये फीस बघणार सोपं नाही राहिलं. मग वैद्यकीयवाले आम्हाला, तंत्र शिक्षणावाले आम्हाला सुविधा आणि सोयी देत नाहीयेत. तोपर्यंत आम्ही काय करणार? शिक्षण व्हायला नको जायला. आम्ही गरीब असे येतं. आता तुम्ही त्याच प्रवाहात आलाय. मी आणखी तुम्हाला मोठेपणा देतो आणि देतच राहणार आहे. हे प्रेम टिकवायसाठी मी तुम्हाला सांगायला, आणि तुम्हाला नाही सांगायचं तर सांगायचं कोणाला. मग अधिकाऱ्यांना, शाळावाल्यांना, दोघांना मिळून मराठ्यांचा आणि देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा संवाद होऊ द्यायचा नाहीये का? असा काही डाव आहे का? किंवा असं काही आहे का अधिकाऱ्यांनाच तुम्ही अंमलबजावणीचे तुमच्या विभागानं निर्देश दिले नाहीत म्हणून आम्हालाच येड्यात काढायचं काम आहे, असं काही आहे का? का प्रेम टिकू द्यायचं नाही हे तुमच्यापर्यंत नाही आहे माहिती. आता पोरांना काय वाटतं, गरिबांच्या पालकाला काय वाटतं, आपलं पोरग पटकून ॲडमिशन घ्या रे बाबा, कवा सोयी सवलती लागायच्या, तर जर ॲडमिशन गेलं तर पोराची 1 वर्ष व्हायला, मग ते 100% फीस द्यायला. मग आता आम्हाला सवलती कधी लागू होणार? आमच्याकडून 100% फीस घेतल्यावर, आम्ही 100% पुस्तकं सगळे घेतल्यावर, आम्ही खोल्या तिकडं भाड्याने केल्यावर. कारण खोल्या आता भाड्याने करताना अगोदर त्याला ॲडव्हान्स द्यावा लागतो. ते बघणं आलं. मग म्हणजे पुन्हा आमच्या नाड्याला फासच लागला. सरकारने तर एवढं मोठं काम केलं, एवढं मोठं, त्याची स्तुती राज्यात लय भयान होती. ही जी स्तुती होती ना राज्यात खूप मोठी होती की सरकारनं मराठ्यांना पहिल्यांदा एवढ्या मोठ्या सवलती दिल्यात. देवेंद्र फडणवीस साहेबांनी, विखे पाटलांनी मध्यस्थी केली, लाड साहेबांनी त्यांना परत द्यायला. आणि मग आता ह्या फीस जर आमच्या भरल्या असल्या तर तुम्ही माघार द्यायची ऑर्डर करा, आमचे लोक ऍडमिशन घेऊन टाकते. नाही, मी दादा आता तेच सांगितलं. याच्यामध्ये 23 तारखेच्या बैठकीत हा विषय मी घेतो, म्हणजे तुमचा पहिल्या विषयाचंच उत्तर तुम्हाला देतो. ज्या संस्थांना हा GR गेला आहे आणि ज्या संस्था ह्या GRचं पालन करणार नाही त्यांच्यावरती कडक कारवाईचे निर्देश आम्ही देऊ. ज्यांनी फिया घेतल्या आहेत ते फिया परत दिल्या जातील त्या मुलांना. मग काय हरकत नाही. मग काय आणि हा जो कायदा आहे, एक तुम्हाला सांगतो, माननीय मुख्यमंत्र्यांचं तुम्ही अभिनंदन केलं. माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील तुमचा सन्मान करून सांगितलं की प्रसाद लाड आणि विखे पाटलांनी जे म्हटलं ते मला विचारून आणि माझ्याशी चर्चा करूनच म्हटलं. त्यामुळे हे कुठलीही गोष्ट मुख्यमंत्र्यांना न विचारता गेली नाही, हे त्यांनी स्वतःनी एका ठिकाणी TV वर चॅनलच्या माध्यमातून सांगितलं. त्यामुळे मला असं वाटतं की हा जर तुम्ही माझ्या कानावर विषय टाकला तर माझं ते काम आहे. मी आता ॲडिशनल कलेक्टरला देखील सांगितलं. 23 तारखेला सर्व डिव्हिजनल कमिशनर आमच्या उपसमितीच्या बैठकीत असतील. आता 23 तारीख म्हणजे मंगळवार झाला, त्या मंगळवारी तसे निर्देश दिले जातील. मी उद्या मुंबईत गेल्यानंतर मुख्यमंत्र्याला चहापान आहे, त्या चहापानात मी हा तुमचा विषय कानावरती घालतो आणि तात्काळ यावर कारवाई करून सोमवारपर्यंत सर्व शाळा कॉलेजला GR पोचेल, ईमेल पोचेल. डिव्हिजनल कमिशनरला तसे आदेश देतो आणि ते आपण करून घेऊ. आणि मुलांच्या फिया, म्हणजे ज्या पालकांनी फिया भरल्या त्यांना देखील त्या परत दिल्या जातील. त्याच्यामध्ये देखील दादा आपल्याला असं वाटतं की काही 5, 50, 100 राहिले तर तुम्ही आम्हाला कळवा, त्या कॉलेजवर दबाव टाकून ते करायचं काम आपण करून घेऊ. हे बघा, आम्ही तुमच्यावर शंका असती तर तुम्हाला सांगितलं असतं. म्हणलं जाऊ दे तिकडे, येड्यातच काढायले. शपथ मी थोडा येडा आहे मराठ्याचा. मी लगेच म्हणलं तुम्ही येड्यात काढाले, हे तुमचं दप्तर आणि तुम्ही आणि मी माझा धंदा बघतो काय करायचं. मी खरं सांगतोय, कारण मी शाळेवरती 2 दिवस, ते पण तुम्हाला मीडियासमोरच सांगतो. कारण काय असतं,
आपलं क्लिअर टायटल राहिलं पाहिजे. तुम्हालाही डाग नको, आम्हाला पण नको. आम्हाला की तुमच्या पक्षात असल्यामुळे तुम्हाला डाग नाही लावायचा आणि तुम्हाला येड्यात नाही काढायचं. जरी मुख्यमंत्र्यांनी नाही केलं तरी तुम्हाला शब्द आहे मीडियासमोर, आम्ही कधीच म्हणणार नाही की लाडसाहेबांनी आम्हाला फसवलं, कधीच म्हणणार नाही. कारण हे लय विचित्र राजकारण असतं. त्यामुळे आम्ही तुम्हाला काय दोष देणारच नाही. हे आता आमच्या पाठीलाच पोहोचलंय, 1 वर्ष झालं. हे नाही म्हणजे हे सांगतो, हे नाही, हे आमच्या मागण्याचं म्हणतोय. हे पाठीलाच पोहोचलंय, आमच्या लढणं संघर्ष करणं हे पाठीलाच पोहोचलेलं आहे. त्याच्यामुळे तुमच्यावर रुसून तरी काय करावं म्हणून एक प्रेमाचं नातं तुमच्या चेहऱ्याकडे बघून आम्ही हे केलं. मी काय केलं, मी 2 दिवस राज्यात प्रत्येक गावात मराठा सेवक आहे. 26,000 गावं जरी असले तरी वाड्या फेड्या धरून 40,000च्या आसपास राज्यात आहे. माझ्याकडे जवळपास 53,000 मराठा सेवक आहे. आम्हाला कुठली बी माहिती जर 5 मिनिटात बी घ्यायची असली तरी आम्ही घेतो. म्हणजे हे पहिल्यांदा मी सांगालो मीडिया पुढे, हे कोणाला सांगितलेलं नाही मी आतापर्यंत. आमच्याकडे तेवढी यंत्रणा असल्यामुळे म्हणलं जरा शाळा विचारा मास्तराला. मास्तर म्हणताय पुरे पैसे फीस घेतल्यात आहे, वरून तसा जियारत नाही. मी त्या पाटील साहेबाला सांगितलं होतं आठवड्यापूर्वी की तुम्ही हे ओबीसी मंत्रालयाला तुम्हाला सांगावं लागणार आहे, ओबीसी विभागाला. कारण तुम्ही ओबीसीच्या सवलती लागू केल्या. ओबीसी विभागाकडून खाली त्यांचे आदेश पुटअप झाल्याशिवाय खालचे लोक ऍडमिशन करणार नाहीयेत. हे त्याच दिवशी सांगितलंय मी तुम्हाला. हे ओबीसी विभागाला मंत्रालयाला सांगावंच लागणार आहे, त्याशिवाय खाली होत नाही. कारण हे ओबीसीच्या सुविधा सवलती आहेत. तुम्हाला हसन मुश्रीफ साहेबाच्या मंत्रालयाला सांगावं लागणार आहे, खाली आदेशित करा. तुम्हाला चंद्रकांत दादांच्या यांना सांगावं लागणार आहे आणि दादाजी भुसे साहेबांच्या मंत्रालयाला सुद्धा सांगावं लागणार आहे की करा. तेव्हा हे कुठंतरी आमचं कडीला लागणार आहे. नसतं हे सोपं नाहीये. मग एवढं हे आमच्या होऊन जाईल. 5 वर्षाचं शिक्षण, 1 वर्षाचं शिक्षण तरी लागू नाही व्हायचं. नाही आपण करू, तोवर आम्ही संपून जाऊ आमचे विद्यार्थी. म्हणून आता तुम्ही सांगितलं फीस वापस देईन, त्याच्यामुळं आमचा तिथं बी काय त्यातली अडचण नाही राहिली. फक्त आता ते सातारा संस्थांचा जे विषय राहिला ना तो लवकर मार्गी लावून घ्या. तो तुम्हाला म्हटलं दादा ना, आपण ते तुम्हाला विखे पाटील साहेबांनी देखील मागच्या आठवड्यात ते सांगितलं. एजीकडे ओपिनियनला पाठवलंय, त्यांनी 30 तारखेपर्यंतची वेळ घेतली. कारण त्यांचं असं म्हणणं पडलं की बऱ्याच विषयावर याच्याची चर्चा, अभ्यास, अनेक लोकांची चर्चा करावी लागेल. ते आल्यानंतर तात्काळच आपल्याकडे पुन्हा एकदा विखे पाटील साहेबांनी आम्ही येऊ. इथं काय केलं होतं, आपण मागणी केली होती मराठा आणि कुणबी मंत्रालय स्वतंत्र स्थापन करायचं. इथं काय गोळ घालून ठेवलाय, मान्यता मुख्यमंत्र्यांनी दिली. आरक्षण शब्द आहे, आरक्षण शब्द काढावा लागेल. ते तुम्ही विखे पाटलांना म्हटलं, तुम्हाला पण सांगितलं मी त्याशी आणि मेसेज पण करून टाकला होता की त्यात आपल्याला ते मराठा आणि कुणबी सेपरेट मंत्रालय पाहिजे, म्हणजे जेणेकरून मराठा समाजाचे प्रश्न सोडवायला ही होणार नाही. आरक्षण म्हणल्याच्या त्याच्यामुळे काय होईल, आरक्षण मराठा आरक्षण कक्ष म्हणल्यावर तो विषयच होत नाही, डायरेक्ट तो दुसरीकडे चाललाय. आरक्षण शब्दाचा तिथं काही संबंध नाही त्यांच्यामध्ये. तुम्ही मात्र ती बदल करा तेवढा, तो पण घेऊन टाका. ईडब्ल्यूचे तर सगळेच घ्यायचं म्हणून सांगितले तुम्ही. 2014 पासूनचे सगळेच एकदाच विषय संपवा. 2014 पासून एकदा ECBCचं गेलं मध्ये, त्याच्यानंतर पोरांनी जर चुका केल्या तर घ्यायचं तर घ्या, नाही तर तिथून पुढे घेऊ नका. पण इथून पाठीमागचा सगळा राडा काढून टाका. म्हणजे महाराष्ट्रात एक संदेश जाईल की मराठ्यांचे जे पोरांची फसवणूक झाली इथून मागं किंवा जे निवड झाली ते आले नाहीत ना, आम्ही एकदाच राडा काढला त्यांचा, पुन्हा इथून पुढे सांगू नका असं म्हणलं तरी चालन भाऊ. कारण इथून पाठीमागे झालेल्या काही ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमुळं पुन्हा आम्हाला ताण नाही होणार. एकदाच EWचे सगळे घेऊन टाका, आहे तेवढे बी, आणि ECBCचे पण काहीच ठेवू नका. आजपर्यंतचे 2014 पासूनचे आजपर्यंत एक पण ठेवू नका. तसं ते निर्देश दिलेत. त्यामुळं आम्हाला ते 15 दिवसात त्यात वेळ मागितल्यामुळे आम्हालाही बोलायला जागा नाही, आम्ही म्हणणार बी नाही. आणि विखे पाटलांनी बी त्यावेळी सांगितलं की हे आम्ही ह्या चर्चा संपलेला 22 पासून सुरू करतो. आता आपला तिसरा मुद्दा राहिला महत्वाचा, हे झाले 2 गॅजेटचं. हैदराबादच्या गॅजेटची SOP काढली, खाली कोणाकडेच नाहीये. आहे का आता प्रमाणपत्र गॅजेटनुसार देत आहे का तुम्ही? आत्ता म्हणतोय मी बळच हे बसले म्हणून हा लहान आहे म्हणायचं सर. याच्यानंतर आपल्या याच्यानंतर आज आहेत का म्हणतोय नाही देत, आज सुरू आहेत का प्रमाणपत्र देतो सर गॅजेट प्रमाण? हो हो सर. आणि मग भांबेरीची कम रोखून धरली सर? 28 प्रमाणपत्र आपण दिले. ते नका सांगू मला आता. इथं सूक्ष्म मोक्ष हो. तुम्ही नाही म्हणायला पाहिजे होतं, कारण SOPच आली नाही आणखी. SOP आहे सर, काल मागितले. हो काल पण मी मागितले ना, दिली म्हणाले ना. ठीक आहे, 3 तारखेलाच काढली सर. 3 तारखेला मग हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र सुरू झाले. हो सर. मग भांबेरीची कम नाही दिली? भांबेरी सर तालुका आंबड
विचारा त्यांना कम नाही दिले. सर आंबडचं एक पण पेंटिंग नाही, आत्ताच एसडीओ होते माझ्यासोबत. अरे मी म्हणतो भांबीरचं आहे का कोणी? काल दादांनी पण ते दोन्ही काल भांबीरचे लोक आले तर माझ्याकडे. ते बघा मी कमून सांगतोय, नाही सर, मला असेल खरं खोटं तर मी- तुमच्यावर नाही नाही, करायचं. सर, तुम्ही आजच आले complete म्हणून करू. दबाव टाकणारातला मी त्यातल्यातला ते राहिलं असेल तर तात्काळ करू द्या. असेल तर सर आजच म्हणजे मी आता येताना त्यांचं पण म्हणणं आहे विचारलं होतं. आणखीन एसओपी आम्हाला आली नाही. इश्यू झाले SOP 3 तारखेला संभाजीनगरला दिसलं काल सर. आपण फोन करून मग त्यांच्या अर्ज सुरू करायचे का? हो 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 सर बिलकुल. आतापर्यंत 628 अर्ज आले नाही नाही, राज्यात सांगायचं का मग आम्ही हो, ते हो. अर्ज व्हायरल करायचा का? हो हो बिलकुल. तुम्ही दिलेला हे अर्ज व्हायरल करायचा का? हो, हो. 100%. 100% सर. ही आपण संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयानेच SOP तयार केली आपल्याला होती कळलं पाहिजे कुठं अडतोय ते. आणि शासनाकडून मंजुरी घेऊन आपण ती पाठवली सर सगळे. आपल्याला कळलं पाहिजे उलट. नाही नाही म्हणूनच मी काल त्यांना काय पहिला प्रश्न विचारला, तुम्ही 1 तारीख ते 20 तारीख 18 तारीख केलेले. किती किती दिले ते सांगा. मग त्यांनी सांगितलं 628 अर्ज आले, 400 काहीतरी 478 दिले, दिले. 134 बाकी आहेत. 134 का बाकी आहेत तर ते म्हणाले त्याचं प्रोसेस चालू आहे. मराठा समाजाला राज्यभरात मराठवाड्यातल्या सांगतो, सरकारनं नवीन एसओपी नुसार हे अर्ज बनवला. या अर्जानुसार मराठवाड्यातल्या सगळ्या लोकांनी उद्यापासून अर्ज हैदराबाद गॅजेटच्या निर्णयानुसार द्यायला सुरुवात करा. ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्या भावकीत निघलेल्या आडनावाच्या नोंदी असल्या, मराठवाड्यात माणसं इकडे तिकडे गेलेले आहेत बरं का राहायला. ते चाललंय हा. आपलं clear. म्हणजे ते कुणी धाराशिवला राहायला गेलाय तर धाराशिवचा संभाजीनगरला गेला, लातूरला गेलाय. शेजारच्या जिल्ह्यांमध्ये आहे. हा, तर मराठवाड्यातल्या आडनावाचे जिथं असतील त्यांना आता द्या. उदाहरणार्थ एखादा जगताप आहे, तो जगताप आता धाराशिवला आहे पण तो आता राहायला गेलाय संभाजीनगरला उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं. कुणी संभाजीनगरचा आहे तो पुण्याला गेलाय, कुणी संभाजीनगरचा आहे नांदेडला गेलाय, हिंगोली परभणीत गेलाय, लातूरला गेलाय, बीडला गेलाय, जालन्यात गेलाय. तर मराठवाड्यातले माझ्या सगळ्या बांधवांना मला सांगणं, मी लाडसाहेबांसमोर सांगतोय, त्यांनी सांगितलं अर्ज करायचं. मी त्यांना विचारल्याशिवाय करायला सांगणार नव्हतो. मी हे मराठा समाजाला सांगितलं होतं, पण आज जाहीरपणाने सांगतो, आपण हे आम्ही सुद्धा आपल्या सोशल मीडियावरती सगळे व्हायरल करणार आहेत. यानुसार अर्ज करायला सुरुवात करा आणि ज्यांच्याकडे नोंदी नसतील त्यांनी शपथपत्र पण याच्यात दिलंय, ते शपथपत्र घेऊन त्या आधारे अर्ज करा. मग तिथून पुढे सांगूयात आपण सुद्धा की निघाले नाहीत म्हणून. आधीच आपण पण म्हणू शकत नाहीत की हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी प्रमाणपत्र निघाले नाही असं म्हणू शकत नाही. हे मराठा समाजाने समजून घ्यावं. ही सुरुवात उद्यापासून आता करा, म्हणजे हा प्रश्न आता हैदराबादचा मार्गी लागलाय. याचा अर्थ असाच आहे, आता एसओपी नुसार आणि अर्जानुसार तुम्ही कुणबी प्रमाणपत्र द्यायला म्हणजे हा विषय मार्गी लागला. आता विषय 17 संस्थांचा चालला होता आपला, तर त्यांनी सांगितलं की आता आम्ही ते मागून घेतलंय आणि अभ्यासाला चालवलंय. कोल्हापूरचं आपल्याकडनं आज मी घेऊन ठीक, जाणार. कोल्हापूरचं पण ते मार्गी लागतंय. आपण जे छत्रपतींकडनं जे घेतलं हा. त्याचं मला कागदपत्र तुम्ही दिले, मग मी ते 23च्या बैठकीत ठेवतो. म्हणजे आज 3 विषय मार्गी लागले असं मी समजतो. आज पहिला म्हणजे सरकारनं आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी, विखे पाटलांनी आणि मध्यस्थी लाडभवनी केली. मला वाटतं ही गोड जे म्हणलं जातं ना, ही गोड शेवटपर्यंत जावा. त्रास होणार आहे हे पण लक्षात असू द्या, त्रास होणार आहे. तुमचं ते क्षेत्र वेगळं होतं, हे क्षेत्र वेगळं आहे, पण एक मन आहे पूर्वीची. बिनकामाच्या लोकात वेळ बर्बाद करायचा नाही अशी एक श्रीमंतात मन आहे. आपल्या लेवलच्या लोकात आपण वेळ द्यायचा, वेळ बर्बाद नाही करायचा. आणि मी नेमकं त्याच्या उलट करतोय. मी गरीब लोकात टाइम देतो, तिथं वेळ बर्बाद करतो, कारण मोठा करणाराच ते आहे तुम्हाला, आम्हाला सगळ्याला. ती मन तुम्हाला मोडायची. आपण म्हणतो ना, तुम्हालाही कोणी म्हणत असतं काय पळवतो रे, त्यांच्यात पुढे टाइम वेस्ट करतो रे, म्हणजे एक चर्चा असते ती. पण खरे हेच देव असते गरीब. यांच्यात जितकं जातो ना लगेच ह्याच लोकात खरं देव पण असतं गरीबात. त्याच्यामुळं तुम्हाला हे आता लय त्रास होणार आहे. मध्यस्थीचा त्रास एवढा होणार आहे तुम्हाला नाही झाला. फुकट निवडून आलात तुम्ही, ही खूप त्रास होणार आहे. ते एकदाच मध्ये पडले होते म्हणून म्हणतो, ते दुसऱ्या बार म्हणले मला नको रो, ते तुम्ही ते तुमचं लफड. कारण हे लय यातना आहेत, ह्या लय यातना आहेत. ह्या जर भोगल्या ना
कुठलची कुठं जाता ना तुम्ही सुद्धा. हो, माझं एकच म्हणणं आहे यामध्ये, या गरिबाला देव मानूनच मी इकडे आलो, म्हणून आपल्या आपण- समाजालाच मानून आलो आणि त्यासाठी माझा अतोनात प्रयत्न आहे आणि माझ्या प्रयत्नात मी कुठे कमी पडलो नाही हे दादा देखील मान्य करतात. 3 विषय झाले. तर पहिला की ओबीसीच्या सवलती सरकारनं दिल्यात, त्यात त्यांनी सांगितलं आम्ही फीस भरल्या तरी वापस देऊ आणि सोयी सुविधा 23 तारखेपर्यंत सुरू होत्या. म्हणजे एक विषय क्लिअर मार्केट निघाला. आपला सगळ्यात महत्त्वाचा होता हैदराबाद गॅजेटचा, कारण गॅजेटच्या संख्येनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. तर त्यांनी सांगितलं उद्यापासून अर्ज करा, कुठंही रोखले जाणार नाहीत. माझं लाडभाऊ तुम्हाला सांगणं आहे, मी आता हे शेवटचा शब्द बोलतोय म्हणजे या विषयात फक्त मला संख्येनुसार हैदराबाद गॅजेटच्या संख्येनुसार मराठवाड्यात प्रमाणपत्र पाहिजे. तुम्ही तर ते दिले नाही तर 29 ऑगस्टला 3 वर्षे आंदोलनाला पूर्ण होतं. एवढी मोठी लढाई दीर्घकाळ कधीच राज्यात आणि देशात चाललेली नाहीये. मला 29 ऑगस्टच्या आत काहीच राहिलेलं नाही पाहिजे राज्यातले. 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र, तुम्हाला बोलून घेऊन असं बोलायला नाही लागलो मी. 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र, त्याच्या व्हॅलिडिटी आहे 29 ऑगस्टच्या आत काही राहिलं नाही पाहिजे, कारण आमचा हक्काच आहे. आम्हाला पेरू द्या आमचा रान, आम्हाला तळतळू नका, आमचा आता संयम बी ढळून देऊ नका, काहीच नका. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतोय. 29 ऑगस्ट शब्द वापरला मी, लहानसहान नाही आहे दिवस, कारण जून जुलै आणि ऑगस्ट 29 म्हणल्यावर 3 महिने आहेत. याच्या आत मला 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र, आत म्हणतोय प्रमाणपत्र, त्याच्या व्हॅलिडिटी पाहिजेत. हैदराबाद गॅजेटनुसार ज्या गॅजेटमध्ये संख्या आहेत त्या संख्येनुसार प्रत्येक जिल्ह्यात काय संख्या येते तुम्ही ठरवा. आता मी सांगून दमून गेलो. आता हे तुम्हाला फक्त घरचा म्हणून सांगायला लागलो मी आता, की त्यानुसार मला जिल्ह्यात जेवढे तेवढे प्रमाणपत्र द्यायचे सांगा. सातारा संस्थांचा JR काढा लवकर. हे 2-3 विषय जे आहेत आणि केसेसचे हे जर झाले नाही तर मी शेवटचं आमरण उपोषण करणार 29 ऑगस्टला. माझा नाविलाज आहे, मी तुम्हाला कोणालाही येऊ देणार नाही. मी थकून गेलो, माझं शरीर बी दमदारी नाही. बघा मी काल दुपारी सुद्धा सलाईन घेतला. इतकं माझं शरीर कामातून गेलं ना, सलाईन लागणार म्हणून आता हाताला दंडाला लावा लागलेत माझ्या. हे माझ्या दंडाला लावा लागले आता, इकडं कुठं लागणार म्हणून. मी तुम्हाला खरं सांगतो, मला माझ्यात लढायची पण क्षमता नाही राहिली, इतकं माझं शरीर खचून गेलंय. मी शेवटचं टेकणार आहे आता त्या दिवशी, कारण 3 वर्ष पूर्ण होते. माझी ऐकण्याची क्षमता नाही राहिली सरकारचं बी. मला तुम्हाला बोलायचं पण नाहीये, मला तुम्हाला नाव बी नाही ठेवायचं, ना शिंदे साहेबाला ठेवायचं आहे, ना अजितदादांना ठेवायचं, ना तुम्हाला ठेवायचं, ना फडणवीस साहेबाला ठेवायचं, ना विखे पाटलाला. मी आता हे शेवटचं 29 ऑगस्टला फायनल उपोषण आंदोलन करणार आहे. त्याच्यात जे व्हायचं असेल ते होईल, नसता त्याच्यात तुम्ही मात्र मराठ्यांच्या लेकराच्या डोळ्याचे अश्रू पुसा. नसता मला सहनच होत नाही. आता हे अधिकारी लाभाडकी करतात का कोण करतात मला काहीच माहित नाही, मला काहीच कळत नाही. तुम्हाला जर माझा बळीच पाहिजे असेल ना, तुम्ही 29 ऑगस्टला घेऊन टाका, मला नाही सहन होत. आता मी तळतळीनं बोलतोय तुमच्याकडे, तळमळी होतो. माझं शरीर दम धरायला तयार नाही आणि मला ह्या समाजाचं काय दुःख सहन व्हायला नाही. माझ्या समाजाचं कोणी वाटून घेतो. आम्हाला नुसतं मंत्रिमंडळ द्यायचंय तर काय राव विरोध चाललाय तिथं मंत्र्याचा, त्या ओबीसीच्या 2-3. तुम्हाला ओबीसी मंत्रालय दिलं राव, मला माहित होत नाही असं थोडं आहे. मराठ्याला काय करायचं म्हणे ओबीसी मंत्रालयाचं, त्यांना आहे ना उपसमिती. मग तुम्हाला नाही का बावनकुळे साहेबाच्या अध्यक्षतेखाली उपसमिती? का जाळता यार तुम्ही? तुम्हाला काय घ्यायचं घ्या, तुम्हाला हजारो करोड रुपये घ्या ना, आम्ही कोण नाही म्हणतो. माझ्या लेकराला का रोखता तुम्ही? आम्हाला नाही का अधिकार प्राप्त? त्यामुळे मला ना माझी लढायची सुद्धा क्षमता नाही राहिली. आता पश्चिम महाराष्ट्रात गेलो मी, आत्ता काय लोकांनी मला प्रेम दिलं राव. त्या सांगा मला 35,000 नोंदी नाही घालत, कराडच्या कम रोखून धरल्या, कमवून सांगा, द्या उत्तर मला त्याचं. मी संतोष पाटील साहेबाला बोललो, कलेक्टर साहेबाला, मॅडमला बोललो, विभागीय आयुक्तांना, देतो उद्या. 8 दिवस उलटून गेले, कधी का देणार नाहीत राव तुम्ही? आमचे ऍडमिशन आहेत राव. ते आता आवश्याचे लोक आलेत कुठे रे, चाकूरचे, लातूर. 7 महिने झाले हो, नोंदी सापडले, दाखवू द्या, बघू द्या, लाड बोल बघू द्या. मी किती तळमळीन करतोय का, मी सरकारला कमवून बोलतोय का मुद्दाम बोलतोय? मुडीच येत राव, या मुडीच्या तरी द्या ना, मुडी लिपीच्या तरी देणार राव तुम्ही. कशाला लोक मारता राव मुडी लिपीच्या? व्हॉट्सअप कर आहे ना मुडी लिपी. काय करतोय राव तहसीलदार देव, काय करतोय ते कलेक्टर? हा तुम्ही आमचा 7-12 नाही समजा, आम्हाला चमच्याभर माती देऊ नका, चमच्याभर देऊ नका आम्हाला. दुसऱ्याची ओबीसीचा अजिबात आमचा त्यांचं एवढं सुद्धा काढू नको आम्हाला. हे आमच्या नोंदी तर देणार ना तुम्ही आम्हाला? का हे भाषा येते का आम्हाला लिहिता सांगा तुम्ही? आम्ही लिहिलं घे
कमून अन्याय करता राव आमच्यावर. ह्यालाच करा. स्वामींना फोन लावा, यांच्या समोर स्वामीला फोन लावा RDC ला बीडच्या. अपलोड केल्या का रे त्या? सांगा मला कम नाही अपलोड केल्या. मी आणखीन बावनकुळे साहेबाला मीडियात घेतलं नाही बरं का, इमानदार माणूस तो काम करतोय म्हणून. त्यांनी फोन करून सांगितलंय ते अपलोड केल्या नोंदी उडवा म्हणून. काय राव तुम्ही, तुमच्या भरोश्यावर मी बसलो त्या दिवशी, बावनकुळे साहेबांनी फोन लावला घेऊन टाक म्हणून. तर त्यांनी डबल फोन करून काय सांगितलं की ते म्हणे ते घे म्हणलेत, पण पुन्हा सांगितलं तसंच राहून दे म्हणून. म्हणजे बावनकुळे साहेब आमच्या मुळावर उठले का असं म्हणायचं मग आता काय? ह्या मोडी लिपी आम्ही लिहायला करू, आम्हाला येत आहे का मोडी लिपी लिहिता? काय बीडचं काय चाललेलं कशामुळं बरं? हे नोंदी साहेब लाडभाऊ, ह्या नोंदी 5-7 आहेत हा. घर आहेत 200 आंबोरे आडनावाचे, 200 माणसं आहेत 1700 त्या गावात. केलं 1700 लेकराचं वाटलं आमच्या तुम्ही का? तुम्हाला सरकार मध्ये तुम्हाला नक्की दंगल लावायची का अधिकाऱ्याला? किंवा देवेंद्र फडणवीस साहेब जर प्रेम दाखवत असले मराठ्यावर, तुम्हाला दिसून द्यायचं नाही का? असं काही आहे का? मग आमचा उपसमितीचा अध्यक्ष विखे पाटील साहेबांनी कोणत्या ओबीसीची नोंद उडा म्हणून सांगितली? का असं वागायला लागले मग बावनकुळे साहेब? बावनकुळे साहेबाला साहेबच म्हणतोय मी आणखीन बी, कारण त्यांनी 2-3 कामं समाजातले चांगले केले. त्यांच्याशी तुमचं बोलणं आलं तर मी बोललो, ते म्हणाले बिलकुल माझे असे आदेश नाहीत, मी तात्काळ तुमच्याशी पण बोलणार. काय वाटोळं करायचंय? मी तरीही त्यांना माझ्याकडे त्यांचं पत्र आलंय तरी मी ते व्हायरल केलं नाही, करणार नाही. का की मला त्या माणसाला आणखीन बदनाम नाही करायचं. मला वाटतं ते माणूस चांगला आहे, जातपात बघणारा नाहीये, हे पहिल्यांदा मीडिया समोर बोलणार आहे मी. पण वाटलं होत असलं मला समाजापेक्षा मोठं कोण? तुमचं वाटलं होत असलं तर मी का बघाव? कोणचा मराठा मानतो मग मी तुम्हाला? मी जर तुम्हाला मराठा म्हणून मानतोय आणि इथं बोलवतोय आणि तुमचं माझ्या डोळ्यात वाटलं व्हायला लागलं कोणचा मराठा आहे हो मी कसं बघू राव? त्यांनी सांगितलं होतं मला उद्या चल तुम्हाला अपलोड दिसत्या त्या स्वामींनी, त्या RDC का कोण आहे? ही काय परिस्थिती आहे सरकारला? फडणवीस साहेब तुम्ही भयानात का? मग असा अर्थ काढू का मी माझ्या मीडियाच्या माझ्या बाईट मध्ये नंतर? चांगलं नाही ना हे वागणूक. सगळीकडच्या नोंदी स्टॉप करून ठेवल्यात. फक्त अधिकारी तुम्हाला भेणं सांगतायत. सांगतोय तुम्हाला मी, तुम्हाला भेणं सांगतायत, एक नाही राहील. ही एवढी दशा आहे. आता का दाखवायला लागतो मी असं? तुम्ही आम्हाला कुठंतरी इमानदार वाटलात, कुठंतरी इमानदार वाटलात म्हणून आम्ही ह्या गोष्टी तुम्हाला दाखवायला लागलो. सत्यताच दाखवलं, नाही तर सत्य दाखवायची आम्हाला गरज नव्हती. का आम्हाला माहित होतं सरकार आम्हाला फसवितायचं. आता कुठं वाटायला लागलं नाही फसवीत, म्हणून आम्ही तुम्हाला दाखवायला लागलो. काय खोटं दाखवलं याच्यातलं तुम्हाला सांगतो. 35,000 नोंदी कराडच्या नाही दिल्या. सोलापूरच्या लावा तुम्ही त्यांना फोन, तुम्ही मोहोळच्या तशाच दाबून धरल्या पूर्ण. माळशिरसच्या दाबून धरल्या, उत्तर सोलापूरच्या दाबून धरल्या. का? आम्हाला वरून आदेश नाहीत. यायला आदेश काय? हे काय राव? मग आम्हाला एरत काढायला मग काय? अधिकारी असं का बोलतो आम्हाला वरून आदेश नाहीत? तुम्ही का सरकारवर ढकलीत? अधिकारी कमून ढकलीत? आणि प्रत्यक्ष जेवढी चर्चा होती म्हणून फोनवर तुम्हाला आम्ही सांगितलं की तुम्ही या. तुम्ही म्हणले मग जेवायला येतो, म्हणलं या, कारण आंतरवाली सगळं नाटक येतो. तुम्ही आमचे नाहीत काय? ही सगळीकडे परिस्थिती हीच आहे. आपल्या ह्याचं ना बीडच्या, वडवणीच्या. हा नमस्कार, प्रसाद लाड बोलतो. हो, त्या नोंदींचा काय विषय आहे तुम्हाला सांगितलं होतं ना बावनकुळे साहेबांनी फोन करून करा म्हणून. तर तुम्ही कशाला बदनाम करता उगाच त्या चांगल्या माणसाला? नाही कारण नका काढू स्वामी, त्याच्यामध्ये कारण नका काढू. सरकार जेव्हा सांगतं नोटिफिकेशन काढतं तर तुम्ही सरकारपेक्षा मोठे आहेत का? तर तसं मला सांगा मी सरकारपेक्षा मोठा आहे म्हणून. बिलकुल असं वागू नका ज्याच्यामुळे मंत्री बदनाम होतील. जो बावनकुळे साहेबांबद्दल मनोजदादा चांगलं बोलत आहेत, त्यांच्याशी फोनवर बोलले, मी स्वतः फोन जोडून दिला. मग त्यानंतर तुम्ही फोन आल्यानंतर तुम्हाला परत कोणाचा फोन आला का करू नको म्हणून? नाही. तहसीलदार काय तुमच्यापेक्षा मोठा आहे का? मागून घ्या ना पत्र त्याच्याकडनं. आज मी निघेपर्यंत पत्र मागून घ्या त्याच्याकडनं आणि मला कळवा.
म्हणजे मला ते काय सांगितलं, तहसीलदाराकडून महेंद्रकर काहीतरी तहसीलदार आहे, त्यांच्याकडून पत्र मागून घेतो. हो त्यांनी दिलं 8 दिवसात पत्र येत नाही. म्हणून सांगितलं त्याला. आता मला नंबर पाठवून ठेव. बरं, आता बावनकुळे साहेबाची परिस्थिती काय व्हायला लागली, त्यांनी 1-2-4 कामं समाजाच्या मागचे शेतकऱ्यांचे केल्यामुळं मराठा समाजाचे पोर एक वर्ग व्हायला लागला त्यांना. मी आहे ते बोलतोय, मला राजकारण नाही करायचं. ज्याचं नाव व्हायला लागलं त्याचं नावच व्हायला लागलं म्हणतोय. दादा भुसे साहेब काम करायला लागले, त्यांचं नाव व्हायला लागलं. शंभूराज साहेब काम करायला नाव व्हायला लागलं. आता तुमचं नाव व्हायला लागलंय. नाही, रिअल आहे, विनोद नाही, हे रिअल आहे. मग आता बदनाम करायचं का? तुम्हाला सांगतो ही खरी परिस्थिती काय. जे म्हणलं जातं ना मीडियात, मनोज जरांगे पाटलाकडे डबल लोक येत नाहीत मंत्री आलेले. काय येत नाही त्याचे कारण अधिकारी हे काम करीत नाहीत, मग ते डबल येतच नाही. ते म्हणते त्याला जाऊन काय उत्तर देतात. मी तिसऱ्यांदा आलोय. सांगतोय तुम्हाला, प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगितलंच ना, पण हे नाही झालं. याचा अर्थ तुम्हाला थोडीशी सहानुभूती अधिकारी बेकार असतो. प्रयत्न करत राहणार तुमच्यासाठी. पण त्याच्यात वाटोळ होऊन जात. आता समजा हे JR काढला उदाहरणार्थ, सरकार सक्षम आहे, ठीक आहे, तुम्ही 3 जण आहेत म्हणून चालतंय. आता जर हे फॉलो केला असतं तर काही फीस माघारी द्यायची गरज आहे कॉलेजवाल्या? सांगा, काही गरज आहे का? मला बी सरकारला नाव ठेवायची काही गरज आहे का? मग आता यांना काय वाटतं, ते बावनकुळे साहेबाचं काहीतरी करून मराठ्यापासून तोडाव काय, अशी काही परिस्थिती दिसते. ज्या दिवशी मला वाटतं तशी परिस्थिती नाही. बावनकुळे साहेबच मराठ्यांचं वाटोळं करायला लागले, त्या दिवशी मी इतकं झोडणार आहे. मी नाही वाटलं बघणार. माझ्या मनात आजही त्या माणसाविषयी एवढं प्रेम आहे ना, की ते माणूस 4 मिनिटं लागून देत नाही फोन लावल्यावर. 4 मिनिटं लगेच काम चाल म्हणतो. त्या अधिकाऱ्याला फोन लाव. मी पहिल्यांदा मंत्री तसा बघितला. शंभूराजेच्या नंतर पहिल्यांदा तो माणूस मी बघितला. हे बघा, मी नाव काय घेतो, काम करतात म्हणून. आता 24 तास यांचंच नाव सुरू आहे. तसं ते बावनकुळे काम काय करतोय, त्या माणसाला फोन केला लगेच तर कलेक्टर चालते कम करीना तू, म्हणून ते मन बसलं त्यांच्यावरती. पुन्हा फाकाफाकी होईल. पुन्हा मराठा समाजाचे लेकरं त्यांच्याकडे वाईट नजरेनं बघणार. त्याच्यामुळे मी आणखी ना बोललो नाही ह्या अधिकाऱ्यांमुळं. माझी तळतळ आहे ती समजून घ्या की यांनी जुन्नरच्या नोंदी रोखल्यात, यांनी सिन्नरच्या नांदगावच्या नोंदी रोखल्यात. त्या नोंदी सापडलेले प्रमाणपत्र पाठापाठ द्या म्हणा तुम्ही. नगरला सुद्धा, अहिल्यानगरला तीच परिस्थिती केली. श्रीगोंद्याचं तसंच केलं यांनी. यांनी अलीकडून जामखेड पातळी त्याच्यातच केलं. शेवगावात तर एवढे हालचाली आहेत. बरं, आता हे सरकारने दिल्यात ना, सरकारचं नाव होईना 58 लाख नोंदी. यांचं काय चाललंय बापाचं? यांना काय गरज आहे? सापडली नोंद, हे तो प्रमाणपत्र आणि चल लगेच व्हॅलिडिटी तोही. सापडली ना नोंद, नोंद नाही सापडल्यावर देऊ नका म्हणतो राव आम्ही. याच्यापेक्षा काय पाहिजे तुम्हाला? आता गॅजेटनुसार अर्ज केलाय, काय अधिकारी मुद्दाम करणार. त्या लातूरला तर एवढी परेशानी चाललेली, नांदेडला आणि लातूरला. हे आता 7 महिन्यापासून नोंदी घेऊन हिंडत आहेत. ते जरा तात्काळ करा. डिव्हिजन कमिशनरला सांगा तात्काळ लातूर विनाकारण परेशान. तुम्ही VC घ्या. ते कधी येणार आहेत परत? नाही, पण तोपर्यंत ऍडिशनलला सांगा. भूमपरांड्याच्या चार्ज आहे सर. भूमपरांडा, तुळजापूर आणि कळंब्या निव्वळ नोंदी रोखून धरल्या. नाही दादा, मी आता काहीच काय कारण करतो, मराठवाड्याचा जो विषय आहे त्या ऍडिशनल कलेक्टर मॅडमला मी जाताना भेटतो. त्या थांबल्या आहेत माझ्यासाठी. 4 वाजता मी त्यांना बोललो मी येतो. हे जे भूमपरांडा, लातूर, नांदेड या सगळ्या विषयाची तात्काळ VC घ्या. आणि तुम्ही याचं विखे पाटील साहेबांना पण इमिजिएटली तुम्ही रिपोर्ट करा आणि डॉटेडवरती मलाही रिपोर्ट करा. म्हणजे मी माननीय मुख्यमंत्र्यांना आणि शिंदे साहेबांना दोघांना याच्याबद्दलची माहिती देतो. 23च्या बैठकीत तोपर्यंत, म्हणजे आता आज शुक्रवार आहे, तुम्हाला शनिवार, रविवार, सोमवार आहे. मला तुम्ही सोमवारपर्यंत संध्याकाळपर्यंत सगळं फॅक्ट मिसळच्या मला परत द्या. 23च्या बैठकीत मी तुमची तारीफ केली पाहिजे आणि ॲडिशनल कलेक्टर डिव्हिजनची, की तुम्हाला मी हे सांगून गेलो होतो. भूमपरांडा, नांदेड, लातूर हे बाकी होतं आणि दादांचा मला फोन आला पाहिजे सोमवारी, बाबा काम सुरू झालं. येस सर. मी आज गळून कमी गेलो माहिती आहे साहेब. जास्त करून ह्या अपमान समाजाचा होतो. एवढा आम्ही करून पण उपयोग होत नाही ना RDC साहेब त्याचा. आज मुख्यमंत्री एवढ्या मी एवढं रक्त जाळीतो राव या समाजाच्या लेकरासाठी, तुम्ही असून देत नाहीत म्हणल्याच्या नंतर मी म्हणतो, मी पहिलेच शब्द वापरला, उगाच समाजाचं संयम ढळण असं नकोच करू. कारण समाज 3 वर्ष म्हणजे जोक नाही. आता 29 ऑगस्टला 3 वर्ष आंदोलनाला व्हायले. 3 वर्षात जर आमचे काम होईना. याच्यामध्ये प्रयत्न करतो की मुख्यमंत्र्यांबद्दलची जी काय चुकीचा समज होता तो दूर झाला. दादानेही तो मान्य केला. आणि मग केल्यानंतर जे केलंय ते द्या ना, जे नाही केलं ते सांगाय नाही झालंय.
आणि तुम्हाला अडचण आली ना, तुम्हाला मंत्री महोदयांशी बोलायला कदाचित अडचण येते, बॅरिगेड्स येतात, माझ्याशी बोला. मी तर सर्वसामान्य आमदार आहे, माझ्याशी बोला. आमदार कायच मंत्री आहेत तुम्ही, ते वाचले तुमचं. मला आधी माहितीच नव्हतं. हा ना, कॅबिनेट मंत्री आहेत तुम्ही. काय भ्यायचं कोणाला? खप निर्णय हे जा तुम्ही. तुम्हाला काय कसं करायचं? बोललो आता हे फोनवर? बघा, मराठीचे पोर आहेत. बोललो कसं फोन? तुमची बदनामी होणार आहे, पण मराठीचे पोट्टे आहेत ना, तुमच्या पोराव आहेत का नाही तरी? तुम्ही बघा, तुम्ही लोड करा. यांना काय, यांना फुकट मिळालंय. हे काय नाव ठेवते तो? हा, फुकट मिळालंय यांना. आमच्या नोंदी आहेत, यांना फुकट मिळालंय. घेतो थांब. हे फुकट मिळालंय यांना. नुसत्या पोट जाती उपजाती म्हणून मध्ये घातल्यात. नाव ठेवलं का आम्ही त्यांना? तुम्ही ओबीसीच्या का? आमच्या नोंदी असून द्या म्हणजे काय नाव ठेवता? असले माईकवरचे हिरो लई आहेत. सरकारला तेवढं पण कळू नाही का माईकवरचे हिरो जवळ धरायचे का कोण धरायचे? इथं ग्राउंडवर काम करावं लागतं. पुढे मीडियात येऊन बाहेर दिले आणि त्याचं सरकार ऐकत राहणार म्हणल्यावर तर मग अवघड झालं. मग आमच्याकडे 1 लाख पोरं तयार करतो नुसते मीडियात बोलणारीच आम्ही. तसं जर सरकार देणार असलं तर असं फसवा फसवीच नको. लय मोठा समाज, लय मोठा गट हे येऊ. एकदा जर मन जिंकून घेतला ना, काहीच गरज नाही. आम्हाला नाही काही गरज म्हणतो मी. दरवेळेस तीच तळतळ सांगतो. मी 29 ऑगस्ट फायनल करणार आहे. पाहिजेच तुम्हाला बळी तर घेऊन टाका, पण मला काय समज धक्का ना आता. कारण माझं शरीर ना किती वेळेस लढू राहू मी. इतके तळतळ करत होते. आता मी विदर्भ याच्यात गेलो, पश्चिम महाराष्ट्रातले लोक भयान तळतळ करत होते की आमच्या नोंदी सापडल्यात भाऊ, दैनात मग पोरग MBBS ला लागलं. दुसरं म्हणतंय मी शेतकरी आहे, मला फक्त 15 गुंठे जमीन आहे. कारण तिकडे जमीन थोड्या 15 गुंठे. मग आता कुटुंब चालू का काय करू? मला 3 लेकर आहेत. 2 पुण्याला कंपनीत आहेत, 1 पोरगी लागली. पण व्हॅलिटीज द्याय ना. ऍडमिशन जर रद्द झालं तर 20 लाख कुठून भरू? कारण 1 कोटी रुपये लागतात आता MBBS. असून झालं ना वाटलं आमचं. मी म्हणतो कमवून करता हे म्हणणं नाही. तुम्ही त्यांना भेऊ नका कोणाला. त्याने दबाव आणला म्हणून भ्यायची काही गरज नाही कोणाला. तुम्हाला काय पाहिजे तर घ्या म्हणा आणि वळवळ करू नका. एवढं काही सोपं नाही. सगळे खंबीर आहेत सगळ्याला. सगळे खंबीर आहेत सगळ्याला. हे सगळे जर विषय लवकर मार्गी निघले ना, करून टाकू दादा. काहीच गरज नाही आम्हाला सुद्धा कोणत्याच गोष्टीची. GRच काढावं लागते नाही सगळे. हो, त्याशिवाय ठेप्यालाच नाही येणारी. नाही GR काढलेत आहेत ना साहेब. केसेस मध्ये ना पोलीसच आयो आहे. कुंकडचे कुंकड भरलेले त्यांनी, त्यात तेच आयो आहे. भरतीचं नाही बोललो होतो ना आपण त्या दिवशी. डबुलेकन त्या दिवशी विखे पाटील पण साहेब म्हणाले ना तुम्हाला करूया म्हणून. मला आज कोणी फोन केला होता सकाळी? तू केला होता ना. मी तुला बोललो ना हा विषय आम्ही घेतलाय बैठकीत आता. मला परत 23 तारखेला मंगळवारी आठवण करशील फोनवरती, मेसेज करशील फक्त. अरे एक जण सांगा ना तर चढा नुसता गोंधळच असतो तुमचा का व्हावी. कोर्स सुरू आहे. सरकार अमृत योजनेखाली 6,000 रुपये देते, म्हणजे प्रोत्साहन देते, आणि दुसऱ्या बाजूला मृत घोषित करते. महसूलमध्ये, मंत्रालयामध्ये आणि कोर्टामध्ये जवळपास 5,500 पेक्षा जास्त पदं रिक्त आहेत. आणि ह्याची गरज आहे की मुलांना. ते आपलं ठरलं ना MPSCच्या माध्यमातून ती घ्यायची. परंतु बरोबर तू परवाच्या दिवशी ना आपण विखे पाटील तुम्ही तू होता ना बरोबर बाळा. हा 5 जूनला GR आला त्याचा. तू एक काम कर, मला मंगळवारी तू आठवण कर 23ला. मी 23ला तो विषय काढतो. त्याच्यानंतर मी तुला बोलवून घेतो मुंबई. आपण हे असं सगळं होत नाही. आपण मी तुला मंत्री महोदयांकडे घेऊन जातो. तू मी आपण महसूल मंत्री आपण एक बैठक करून टाकू. चालेल ठीक. येणाऱ्या आठवड्यातच करून टाकू. हे ठेवा सांभाळून. EWS मध्ये निवड झालेली घेतलं नाही तर EWS सगळाच विषय मार्ग काढून टाका. नाही तू सगळाच सांगितलं ना. तुम्हाला मार्गी लेखीच काढून दिलंय काढून. सगळं त्याच्यामध्ये EWSच्या विषयामध्ये लेखीच दिलंय सगळ्यात. याचं शिडको मध्ये जातो कारण ती EWS मधून भरती जातात त्यावेळेस. हो. मी सिडकोचे आता नवीन MD आले त्यांच्याशी बोलून घेतो. लगेच तुझा नंबर बाळा याच्यावर लिहून दे मला. दिलायस ना त्यात ECBC केशव. मी तुला हे करतो. मी तुला स्वतःहून फोन हे तुमच्याकडे राहू द्या. आणि आपल्याला हे मोडी लिपीचं काय करायला लागेल? मोडी लिपीमध्ये आता 36 होते ना साहेब. ते आता 50च्या वर आकडे करायचं ठरलं. पण त्यांना उरकत नाही त्या जणाला. म्हणजे खाजगी जेवढे आपण काय म्हटलंय जेवढे लागतील तेवढे द्यायचे. ते उरकत नाही ते. नाही आता कसं आहे मोडी लिपीचा मेन प्रश्न आहे मराठवाड्यात.
तर आम्ही डिव्हिजन कमिशनरला सांगितलं तुम्ही तिकडं पण आहे ना, पश्चिम महाराष्ट्रात पण आहे ना. आपण प्रत्येक डिव्हिजन कमिशनरला सांगितलंय तुम्हाला आम्ही अप्रुव्हल दिलंय, तुम्हाला 35 लागतील 40 लागतील 50, ते कॉन्ट्रॅक्च्युअलच आहेत हो ते पानावर पेजवर पेजवर आणि त्याच्यावर त्यांना पैसे देतात, ते तुम्ही करा म्हणून. आणि ते आता order काढली ना देतात. त्यांनी. आता मराठवाड्याच्या ह्याच्यात ऑर्डर पण त्याची काढली. मराठवाड्याच्या लोकांनी सांगितलं आम्हाला 55 लोक पाहिजेत, अजून वाढले तर अजून घ्या मिसळचं. नाही, काय होतंय त्याच्यात की समजा आपण 4 नेमले एका जिल्ह्याला, त्यांना ते रेटत नाही. आपण एक उप म्हणून करा काहीतरी, काय की जेवढे आहेत, त्यांनी जे 4 ठरलेले आहेत अधिकृत त्यांच्याकडे भाषांतर द्या आणून, मग ते भाषांतर पटापटा करतील, त्यांना अधिकार द्या. त्यांना काय सांगितलं त्याच्यात काहीतरी निर्णय नाही झाला. म्हणून आता अजून नाव असले ना आपण त्याची ऑर्डर काढू. आता ती त्याच्यात सापडली. काय व्हायला लागलंय, गोंधळ सांगायला लागलो मी. गोंधळ काय व्हायला लागलाय, तुम्ही नियुक्त 2 केले बरं, प्रत्येक जिल्ह्याला 2 केल्यामुळे आता ते 2च अधिकृत धरले जाणार. आता समजा 20, 25, 50 आहेत, ते मदतच होईल ना वाचायला. आपण काढला ना GR. त्यांनी खरं दिलंय, जे नाही आहेत अधिकृत त्यांनी खरं दिलंय का खोटं दिलंय हे तुमच्या अधिकृत यांच्याकडे घ्या ना. जे जास्त आहेत ना तुमचे त्याची यादी दिली तर आपण त्याच्या यादी दिली तर आपण म्हटलं ना घ्यायचं म्हणून. त्यांना भत्ता देतो बोलले, भत्ता दिलेलेच नाही. ते मागचं झालं, आताचं नको. बाबा नवीन नावं आता आहे. 30 तारखेनंतर जे मी म्हणतोय, याच्यानंतर काय येतं, महाराष्ट्रातले जेवढे नाव आहेत ना 30 तारखेला जे काय ते निर्णय कोणाकडे दिले पाहिजे झाला, जिल्ह्यात? असं लेखी दिलं होतं का कधी कोणी एसओपी? लेखी एसओपी दिल्यानंतर काय आहे, तुम्ही कन्फ्यूज करू नका. आपण 30 तारखेनंतर जी दादाला एसओपी दिली, जे आपण ॲफिडेव्हिट कसं द्यायचं, अर्ज कसं करायचा, आता टंकलेखकाचा आहे त्याचाही निर्णय झाला. 35 होते. डिव्हिजनल कमिशनरला सांगितलं तुम्हाला वाटतंय की मला छत्रपती संभाजीनगरला 25 पुरतायत किंवा 5 पुरतायत, पण मला बीडला 25 लागणार आहे, तर घ्या 25 तिकडं. हा ते अधिकार आणि जिल्ह्यात द्यायचे त्याला का? तिकडनं डीपीटीसी मधनं पैशाची प्रोव्हिजन करायला सांगितलं. नाही, आपण त्यामुळे तोही अडचण नाही. आपण लाड साहेब जे देणार आहेत समजा जिल्ह्यातले, ते कोणाला भेटायला पाहिजे त्यांनी जिल्ह्यात कलेक्टरांना. कलेक्टरांना किंवा डिव्हिजनल कमिशनर. ठीक आहे, म्हणजे मला त्यांना तर सांगते की तुम्ही कलेक्टरना भेटून तुमचा अर्ज करा की मोडी लिपी अभ्यास म्हणून मला काम करायचंय. आणि त्याच्यातही तुमचं कुठे अडलं तर तुम्ही माझ्याकडे पाठवून द्या, विखे पाटलांकडे पाठवून द्या. तुम्ही नावाची यादी द्या. किशोर तुम्ही जरा या जिल्हा इथं मराठवाड्याचं जरा बघून घ्या ना. जी दादा. तेवढं ती विद्युतचा एक GR राहिला, ते बलिदान गेलेलं कुठं. हो, हो. तो करतोय ना आता आचारसंहितेत. करा. ते 22 पर्यंत मला बी काही बोलायचं नव्हतं, कारण ते म्हणले 22च्या नंतर आम्ही काम सुरू करतोय. पण हे तुम्ही योगायोगानं आलात तर ते ओबीसीच्या सुविधा सुरू झाल्यात, तर ते शाळा लागूच नाही केल्या, ते पटापट होऊन जाईल. लगेच तात्काळ करू. एक माणूस ठेवा, काय होतंय तुम्ही ना मिसळचं आहे. एक माणूस आता ठेवा. मराठवाड्याला तर पहिलं तात्काळ तुम्ही जो GR आलाय तो पाठवून द्या. ते बाकीच्या डिव्हिजनल कमिशनरची मी विखे पाटील साहेबांना बोलायला लावतो, मुख्यमंत्री कार्यालयातून बोलायला लावतो. परवाच्या दिवशी आपल्यालाही मी मुख्यमंत्री कार्यालयात पाठवलं होतं. त्यामुळे तिथे सगळीकडे पॉझिटिव्ह आहे, कुठेही काही निगेटिव्ह नाही. कुठे अडलं तर कळवा. काय असतं की कुठेतरी तो जो धक्का द्यायला लागतो, आपण कसं धक्का जोर का धक्का धीरे से लगे वाला आपला आयटम आहे, त्याच्यामुळे तो जोरात लागेल. काही आपण व्हॉट्सअपचा नंबर पण करायला सांगितलं कलेक्टर. तो दिलाय आपण. एक आपण कॉल सेंटर सांगितलंय, एक व्हॉट्सअप हेल्पलाईन सांगितली आहे, मंत्रालय पातळीवर सुरू झाली, अजून डिव्हिजनल पातळी. हेल्पलाईनला खूप माणूस पॉझिटिव्ह पाहिजे ठेवल्याला, चांगली आपल्याकडे सुरू आहे खूप पॉझिटिव्ह पाहिजे. पण चांगला माणूस आहे. त्याचं पेशन्स पाहिजे, ऐकून घेण्याचं आणि मुलांना समजून घेण्याचं. काय असतं, फोन करतो जो अडचणीत असतो ना, तो चिडलेला असतो, तो कंटाळलेला असतो, तो रागवलेला असतो आणि तो हताश असतो. त्याचा आत्मविश्वास वाढवणारा माणूस तिथे बसला आहे. पहिले पाहिजे 4-4 तासाची ड्युटी ठेवा, विष्णू हा आपला 4 अंबडचा तासाने आहे. माणूस बदला. अंबडचाच आहे हा विष्णू. हाच उत्तर देतो सगळ्यांना, सांगतो. नीट बोलतो ना रे बाबा, का तू तिथे लीडर बनतो. नाही नाही, त्याला माहिती आहे सर, सगळं माहिती आहे. अंबडचाच आहे तो राहणार. बरोबर. नाही बघूयात, आता मी आज काय म्हणतोय का, आता आम्हाला अनुभव येईल. आताशी सुरू झाला, आता हैदराबाद गॅजेटचा आज सुरू झालंय, आजच म्हणायला लागलं. आता मग अनुभव येत चलत. आता सुविधाचं होतं, मंत्रालयाचं स्थापन होईल. केसेसचं त्यांनी 302 घेतल्या तर राहिले तर आयो तुमचेच आहेत, पोलिसच आयो आहेत सगळीकडे. त्यानेच लिहिलं खसा खस, जसं पेनाची कांडी संपूस तर त्यांना जितकं लिहायचं तितकं रेटून लिहून ठेवलं त्याने. हा ते बी त्यांचंच आहे. चला तुमचं काही आहे का? जय शिवराय. वडवणीचा तहसीलदार ऐकत नाही म्हणले, त्यांना फोन करा. ते आता बसून करूया ना. महावितरणचं आता 23 नंतर करतो. सगळेच सांगितले आपण आता 24 14 नंतर करतो. 90 दिवस झाले आमच्या 23 नंतर करतो. आरक्षण राजकीय नाही, बैठकीत मी अगोदरच सगळं सांगितलं. आजच्या या बैठकीमध्ये
जे काही मी विषय मांडले दादांचे याला फसायचंच नाही. कुठे साहेब सटकले काय? मी आल्यानंतर काही विषय काही कागदपत्र GR हे काही आणले होते जे आज समोर तुमच्या माध्यमातून दादांच्या समोर समाजाच्या समोर ठेवले. काही गोष्टी दादांच्या लक्षात आल्या ते त्यांनी सांगितल्या, त्यांच्या मनातली पुन्हा काही तळमळ सांगितली, याच्यावरती काही निर्णय दिले, काही अधिकाऱ्यांची चर्चा केली. आज काही अधिकाऱ्यांची चर्चा देखील करीन. इकडच्या ज्या भावना आहेत त्या समिती प्रमुखांपर्यंत निश्चितपणे सोमवारी त्यांना जाऊन ब्रीफिंग करीन. 23च्या बैठकीमध्ये त्याचे रिफरकेशन्स देखील तुम्हाला मिळतील. आणि जे दादांनी जे सांगितलं आहे ते जे शब्द दिला आहे ते लेखी दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की लेखी दिलेल्या शब्दाचा पाठवा करायला मला ते सोपं पडतं आहे, कारण ते लेखी आहे आणि ते 100% पूर्णत्वाकडे घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न आहे. जसं मी पहिलं देखील एक वाक्य वापरलं की सर्वच कामं तात्काळ माझ्याकडनं होतील अशी नाही, पण कामं होणार याची मला खात्री आहे. 1-2 दिवस मागे पुढे होईल पण ते कामं निश्चितपणे होतील. आणि काही ठिकाणी जिथे अडू, आता एक गोष्टी लक्षात येत आहेत की काही ठिकाणी आपण अडतोय, तर अडलोय कुठे, तिथे जर माझ्या कानावर आलं ते मंत्रालयाच्या पातळीवरती माझी लोकं जाऊन ते कामं करतील. विखे पाटलांनी डेडिकेटेड डिपार्टमेंट त्याच्यासाठी केलं आहे, डेडिकेटेड OSD त्यासाठी ठेवले. त्या लोकांना आम्ही जर सांगितलं तर तिकडनं तात्काळ त्याचा निर्णय येतो, तात्काळ त्याचा फॉलोअप होतो. मला असं वाटतं की आजची दादांची बैठक अतिशय चांगल्या पद्धतीत झाली. 29 ऑगस्टला दादांना अशी कुठलीही वेळ येणार नाही ज्याच्यामध्ये दादांना कुठलंही चुकीचं शेवटचं पाऊल उचलावं लागेल. सरकार दादांच्या मागे आहे, मुख्यमंत्री दादांच्या मागे आहेत, उपमुख्यमंत्री दादांच्या मागे आहेत, विखे पाटील दादांबरोबर आहेत, सर्व समितीचे सदस्य दादांबरोबर आहेत, समाजाची लोकं दादांबरोबर आहेत आणि महाराष्ट्र दादांबरोबर आहे. एवढंच मी म्हणतो. आजच्या बैठकीत मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीची चर्चा झाली. अधिकारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी स्वतःहून त्यांनी फोन करून सांगितलं की तुम्ही जाताय पण आम्ही येतो, कुठे अडलं तर आम्हाला कळेल. त्यांनी देखील सर्व लिहून घेतलं आहे. त्यामुळे त्यांच्या डिव्हिजनल कमिशनरचं, कलेक्टरचं, सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. आपण सर्व पत्रकार इथे नेहमी आम्ही आलो की येता, आपल्यालाही भूक लागली असेल, मलाही भूक लागली आहे, त्यामुळे तुमचंही आभार मानतो. समाजाच्या सर्व माझ्या बांधवांचा आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद करतो. जय हिंद. आज मुंबई में बेस्ट कर्मचारियों का आंदोलन जारी है, उनकी विभिन्न मांगों के लिए उन्होंने स्ट्राइक का हथियार. देखिए, बेस्ट कर्मचारियों के विषय में बेस्ट में मेरी खुद की बहुत बड़ी यूनियन है, जिसमें शरद राव जी, जो दिवंगत शरद राव जी थे, उनके पुत्र जो है शशांक राव, वो भी उनकी यूनियन संभाल रहे. बेस्ट में 2 ही यूनियन बड़ी है, जिसमें एक मेरी श्रमिक उत्कर्ष सभा और शशांक राव जी की बेस्ट वर्कर यूनियन है. और इलेक्ट्रिक में मेरी बेस्ट इलेक्ट्रिक वर्कर यूनियन जो है वो 1 नंबर पर है और शशांक राव जी की 2 नंबर पर है. और हम लोग दोनों ने भी उसमें किसी भी तरह का संप करने के लिए हमने हाँ नहीं कहा था. उसका कारण ये था कि बच्चों के स्कूल कॉलेज अभी शुरू हुए, बच्चों के एडमिशन शुरू हो रहे हैं. सब मुंबई में वातावरण बारिश न होने के कारण थोड़ा सा अलग है, इसलिए हमने उनको विरोध किया था. लेकिन कॉन्ट्रैक्टर के लोगों को साथ में लेकर शिवसेना उभाटा के कुछ लोगों ने वहाँ पर मुंबई में दंगे करने की कोशिश की, बस तोड़ने की कोशिश की. कल इंडस्ट्रियल कोर्ट ने उसे मेस्मा लगाने की बात की है. मुझे लगता है मेस्मा के अंतर्गत जो इमरजेंसी सेवा है उसे बंद नहीं कर सकते. फिर भी मैंने भाइयों से कल रात को भी विनती की थी मीडिया के माध्यम से, आज सुबह भी की, कि वो इस गलत तरीके के प्रैक्टिसेस को सपोर्ट न करें और मुंबई करों को कोई भी हाल अपेक्षा न सहन करते हुए मुंबई करों का साथ दे. मुझे लगता है कि अभी ये सारी चीज़ें नॉर्मल रूटीन लाइफ पर आई है. मेरे यूनियन के भी लोग और शरद राव के भी यूनियन के लोग पूरी तरीके से बेस्ट की बसेस अभी रोड पर आना शुरू हुई है. मैंने अभी पुलिस कमिश्नर से भी बात की, जो बच्चों ने गलती की है उन्हें माफ़ किया जाए, कायदे के अंतर्गत उन्हें जो भी कम से कम शिक्षा हो और उनका नुकसान न हो, ये मेरी कोशिश होगी और वो कोशिश हम करने की कोशिश करेंगे. साहेब, ओमराजे निंबाळकर यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिलेली आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे, निष्ठा आहे पण लोकांची कामं करता येत नसतील तर काय उपयोग. बघा, मी एक तुम्हाला सांगू का, निष्ठा ही असलीच पाहिजे, पण निष्ठेची जाण जर त्या निष्ठा ज्याच्यावर ठेवली त्यांनी नाही ठेवली तर ही परिस्थिती निर्माण होते. आज एक उदाहरण द्यायचं झालं तर दादांनी माझ्यावरती विश्वास केला, त्या विश्वासाला तडा जर मी दिला तर मी गुन्हेगार आहे, मग दादांचा माझ्यावर विश्वास राहणार नाही. तो मी विश्वास ठेवलेला मी प्रयत्न जरी करतो, ही जरी भावना त्यांच्यावर राहिली तर ते माझ्यावर विश्वास करतात.
त्यामुळे उबाटाच्या बाबतीत मी काय बोलणं योग्य नाही. त्यांनी त्यांचा वेगळा गट निर्माण केला. ह्याच्या आधी देखील 22मध्ये अशाच पद्धतीत घडलं. जर नेतृत्व भेटणार नसेल, नेतृत्व कार्यकर्त्याला समजून घेणार नसेल, नेतृत्व लोकांच्या भावना समजणार नसेल, नेतृत्व लोकप्रतिनिधींना समजणार नसेल, तर अशा प्रकारच्या घटना त्या घडत राहतील. परंतु यावर मी भाष्य करणं योग्य वाटत नाही, कारण मी आज समाजाच्या हितासाठी, समाजाच्या विकासासाठी, समाजाच्या प्रश्नासाठी दादांकडे आलो आहे. त्यामुळे आता राजकीय कुठलाही प्रश्न नको ही माझी विनंती आहे. धन्यवाद. एक दिन बताइए, जालना में आए थे आप जरंगे पाटिल के साथ, सकारात्मक चर्चा हुई है, उन्होंने फिर से एक बार 29 तारीख को अनशन पर बैठने का इशारा दिया है. सरकार के आगे की आप अभी अनशन मत चलाओ. अनशन के लिए टाइम है. मैंने विनती की है, मैंने अभी मराठी में भी कहा कि वो वक्त हम आने नहीं देंगे. तो मुझे पूरी खातरी है, क्योंकि दादा एक संघर्ष योद्धा है. उनके मन के खिलाफ कोई बात हुई तो वो अनशन करेंगे और उन्हें उस समय कोई नहीं रोक सकता. लेकिन उनकी जो भावना है वो भावनाओं को समझने की कोशिश करो. उनकी भावना है कि मेरे समाज के अगर तुमने 20 चीज़ें बोली है तो 15 तो करके दो. आपने अगर बोला तो क्यों नहीं हो रहा. और वो जो उनके मन में जो चीड़ है वो समाज के प्रति आदर और प्रेम की चीड़ है. तो मेरी बेस से भी विनती रहेगी कि आप कोई गलत हेडलाइन अभी दादा पुनः अनशन पर बैठेंगे ये मत चलाओ. दादा ने कहा है कि 3 काम होए बाकी के होंगे, ये हेडलाइन चला. कुछ अधिकारी जो है वो काम कर नहीं रहे हैं, ऐसा जरंगे दादा का कहना है. हमने कहा है कि देवा भाऊ का बुलडोजर चलेगा तब सब अधिकारी काम पे आएंगे, सब हो जाएगा. GR इन राइटिंग निकला है, SOP इन राइटिंग निकली है, जो लोगों तक पहुंचानी थी. कई लोगों का कहना है कि कोड ऑफ कंडक्ट का एक कारण था जो 22 तारीख को ख़त्म हो जाएगा. लगभग आज से वो कम होना शुरू हो गया है. 23 तारीख के बाद इसका रिजल्ट आना चालू हो जाएगा. जैसे एक छोटा उदाहरण अभी दादा के सामने है कि मराठवाड़ा गैजेट के बारे में हमने जो SOP निकाली, आज दादा ने मीडिया के माध्यम से वो जनता तक पहुंचाई. उसके बावजूद भी पिछले 20 दिन में 628 एप्लीकेशंस आई, उसमें से 434 के 485 के आसपास उसको दिया गया. यानी इसका स्पीड देखिए, ये 30 तारीख मई के पहले का जो स्पीड था और अभी अगर 600 में से 485 हो रही है, यानी 80% पॉजिटिव रिजल्ट आना शुरू हो गया. मुझे लगता है और थोड़ा हमारे स्टाइल में, दादा के स्टाइल में बांबू देंगे तो ये 100% हो जाएगा. आता तुम्ही हिंदीत बोलला, दादाला आता जेवताना हिंदी शिकवणार. दादांना हिंदीला भारी येत, तर तुम्हाला काय वाटतंय? आता ते मोडी पण शिकतायत. माझ्याकडे राहिले का? टेन्शन येतं ना पुन्हा हिंदीचं बाईट घ्या. हे अवघडच आहे राव. सुरू आहे ना. त्याला सकारात्मक बैठक झालेली आहे. तुमच्या 3 मागण्या मान्य झालेल्या आहेत. 3 नाही हो, सगळ्याच होत आल्यात ना. नाही, आजच्या बैठकीत आज परत 3 मागण्या मान्य झालेल्या. नाही त्या जुन्याच आहेत. आपली मागणी काय होती की 58 लाख नोंदी सगळ्यात पहिली की त्याचे कुणबी प्रमाणपत्र द्या आणि आमच्याकडं डाटा द्या, जेणेकरून जर तुमच्याकडून लोकांपर्यंत जाणं होत नसेल तर आमच्याकडं यंत्रणा पण आहे. आम्ही त्यांना सांगू की तुमची नोंद निघाली, तुम्ही कुणबी प्रमाणपत्र काढून घ्या. तर त्यांनी आता ते डाटा गोळा करणं चालू आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे ना, आपण त्यांना ते पण वेळ दिला आहे की आम्हाला एकदा डाटा द्या, कारण ते त्यांच्याकडे तर आपल्याकडे आला म्हणजे आपल्याला लोकांना देता येईल एक भाग. दुसरं की त्यांनी OBCच्या सवलती लागू केल्यात, सोयी आणि सुविधा त्या स्थानिकवर फॉलो केल्या जात नाही आहे. सगळ्या संस्थांकडून त्याचा त्या GRचा स्वीकार केलेला नाही आहे. तर मग त्यांनी सांगितलं ज्यांच्याकडून फीस घेतली जाईल त्यांचे वापस देऊ आम्ही सगळ्यांच्या, आणि आता लगेच आदेश काढू म्हणून सांगितलं. 23 पासून काढतील. आपला महत्त्वाचा विषय होता की सातारा संस्थांचा, त्या संदर्भातही त्यांनी आता एजंटकडे पण सगळं मागून घेतलंय त्यांनी. आता त्याच्यावरती होईल. मी आहेच ना. आता कोल्हापूरचं बी माझ्याकडून घेऊ, तुम्ही म्हणले माझ्याकडून घ्यायला आलोय. ते काय होती हुंबत. मी एकदा असंच हैदराबाद गॅजेटियर शंभूराजे देसाई साहेबाकडे दिलं होतं आणि ते सगळेच आले होते. 2-3 महिने झाले तर काहीच म्हणले नाही. माझ्याकडून नेलं आणि 3-4 महिन्याने म्हणले ते तुमच्याकडून नसतं घेता येत, आम्हाला आमची समिती पाठवावं लागते, काय देखून घ्यावं लागतं. आणि म्हणलं मग तवाच घेतला असत काय झालं असं. 3 महिने व्हायला नसते गेले म्हणजे तसं. मग शंभूराजे साहेब ते स्वतः हैदराबादला गेले आणि त्यांनी तिथून आणलं. तसं ते मी माझ्या अभ्यासासाठी घेतो शिंदे साहेबांच्या समितीला ते हा ते त्यांनी तिथून आणायला लागतं जणू. ते लयच हुंबल काय रेकॉर्ड वरती आणतो की त्यांनी ते मागून घ्या. ते एक विषय होता. आणि आपला हैदराबाद गॅजेटियरचं सगळ्यात महत्त्वाचं होतं की त्याचे आजपासून आता अर्ज सुरू झालेत. परंतु आत्ता तातडीचं मी तसं म्हणलं की मीडियात लाईव्ह चालू आहे वाटतं. लगेच तुळजापूरहून निरोप आला आत्ताच्या आत्ता की त्यांनी सांगितलं तुम्ही कुठे गेलं ते हां त्यांनी सांगितलं की तुम्ही SOP दिली
परंतु आम्ही अर्ज केले तर तिथला अधिकारी तुळजापूरचा तहसीलदार म्हणायला लागलाय हे शपथपत्र, आता समजा एखादा जगताप निघाला तर ते भावकीतलं कुळातलं आहे त्याच्या, की ते शपथपत्र देणार ना, असं सरकार म्हणते शपथपत्र घ्या. किंवा एखादा चव्हाण निघाला तर मग चव्हाणच्या आपल्याला शपथपत्र घेणार आहे, किंवा मग तू रक्ताचं सिद्ध करा. कसं आहे इथं शपथपत्र देणाऱ्या नातेवाईकाने अर्जदार त्याच्या कुळातील व नात्यातील कसा आहे याबाबतचे शपथपत्र पुराव्यासही सादर करावे. त्याचं मग सॅम्पलही आपण दिलंय. शपथपत्र दिलंय ना त्याला, शपथपत्राचं दादा त्याचं सॅम्पलही आपल्याकडनं ते अप्रुव्हल घेतलं होतं त्या दिवशी आपण बसलो त्याला तेव्हा. शपथपत्र काय दिलंच ना. कसं आहे समजा आता तुम्ही जगताप आहेत, मी जगताप आहे, आता तुम्ही माझी नाही निघाली म्हणून तुम्ही मला शपथपत्र दिले, कारण आपण एका कुळातले एका भावकीतले रक्तातले तुम्ही दिले. आता सिद्ध तेच केलं ना, तुम्ही मला शपथपत्र दिलं हे माझ्याच कुळातला भावकीतला आहे म्हणून, तरी त्या अधिकाऱ्याला काय पाहिजे आणखी? रक्तानी सही करायची काय विचारत आहे? हो, त्याला काय देतो? मुंडकं कापून देतो म्हणा तुला. एखादा चव्हाण जर म्हणतो ह्या चव्हाणाचं निघालंय मला शपथपत्र दिलंय, लाडभाऊ बोलते ते बरोबर आहे ना, लई कधी लई नाही आम्हाला. नाही, त्याच्यामध्ये दादांची त्यावेळेला ती मागणी होती की ते नसतं मग 4 नंबरचा कॉलम मोडून टाका. त्याच्यामध्ये आपण ट्री पण दाखवली आहे आणि याच्यामध्ये हे दिलंय की एखाद्याने खोटं शपथपत्र दिलं तर ज्यांनी खोटं शपथपत्र दिलं त्याच्यावर कारवाई होईल आणि ती त्यांनी मान्य केली. आता तुम्ही जे विचारलं होतं तर मग केसेसच्या संदर्भातला विषय राहिला तर ते केसेसचा डाटा जमा करताय. ज्या 900 950 केसेस झाल्या होत्या त्यापैकी 902 वापस घेतला असं ते म्हणले तर मला माहित नाही, आणखी मला माहित नाही घेतल्यात तर ते अभिनंदन आहे सरकारचं. राहिलेले केसेस सुद्धा त्यांच्याच हातात आहेत, कारण आयोस त्यांनी कुंकडं लिहिलेलं आहे. जसं की नेकनूरचं पोलीस स्टेशन जाळलं गेलं, जसं की उदाहरणासहित दिलं जाळलं, आणि तिथल्या ग्रामसेवकानं, तिथल्या पोलिसानं आणि तिथला कोण असं आणखीन एक महसूलचा, या तिघांनी असं लिहिलं 51 लाख रुपयाचं आमचं नुकसान झालंय. महाराष्ट्रात ग्रामपंचायतच नाहीये 51 लाख रुपयाचं नुकसान होऊ शकतं. आणि मग ते मेला, त्यातली एक आत्महत्या झाली आपली, ते घाबरला, त्याला वाटलं आता 51 लाख मी कुठून भरू, त्याने डायरेक्ट फाशी घेतली. हे सत्य आहे साहेब, लेकरू गेलं त्या घरातलं नेकनूरचं. ही सोपी गोष्ट नाही, ते सुद्धा मराठा आरक्षणासाठीच बलिदान गेलं. हे वंशावळाचं अफिडेव्हिटच असं दिलंय. अफिडेव्हिट मध्ये आहे, नाही आता सगळं टाकतो आता सोशल मीडियावर. आम्हाला काय म्हणले होते 22 पर्यंत टाकू नका, टाकून द्या म्हणून आम्ही टाकलं नव्हतं. आता आम्ही ते आमच्याचं टाकलं की ते स्पीडने ते सुरू होईल. आता ते केसेसच्या संदर्भात बी ते माहिती घ्यायला तुमचेच लोक आहेत. हे असं घडलेलं आहे. सरपंच आम्हाला नेकनूरचा म्हणला पुरी ग्रामपंचायत जरी इटा सकट जळाली तरी 51 लाखाची नाही. सरपंच तुमच्याच पक्षाचा आहे, परत ते तरी तुमच्याकडून बोलला असताना जे आहे ते आहे, समजा काय त्यात खोटं नाही बोलत मी. ही आमच्यावर असे आरोप लावलेत राहू. आम्ही गरीबाच्या लेकरं न्यायासाठी लढलो तर आमच्यावर उगाच आरोप लावून टाकले. ती असले EWHचं पण पूर्ण घेतो म्हणले. 14 पासूनचे सगळे टोटल काही ठूत नाहीत. EWHचे काही पोलीस निरीक्षक झाले, काही DYSP झाले, आता ते घरी आहेत. एकच DYSPचं उदाहरण सांगतो आणि थांबतो मी. EWH मधून DYSP म्हणून अमरावतीच्या एका बांधवाची निवड झाली होती. त्याची निवड झाल्यामुळे त्याची गावात मिरवणूक काढली. DYSP लागला आपल्या गावातलं लेकरू म्हणून, आणि त्या झटक्यात पाहुणे सुद्धा आले होते सगळे मिरवणुकीला. त्या पाहुण्यांनी ओळखीला DYSP पोरं याला आपली पोरगी देऊन टाका. DYSP झालं ना, आणि त्यांनी लगेच ते 8-10 दिवसांनी आला, जमीला हुंडा फांडा ठरला असेल, पैसे ठरले असतील, मला माहित नाही काय ठरलं असेल, ते पण म्हणतोय गावाला DYSP झाला म्हणल्यावर आता दोन्ही कुण बी रेटून दिला असणार एकामेकाला. आणि त्याच्या आईला ते DYSP रुजूच नाही झालं. रुजू नाही झाल्यावर ते मग पुन्हा ते मला लग्नात आपलं उरकून घ्या, पटकून उरकून घेतलेलं बरं आपलं, इकडं जर नाही लागलं तर. मग ते सासऱ्याकडे गेला, ते सासरा बी नमुनेबाजच होता. ते मला जेव्हा तू DYSP होशील त्या दिवशी पोरगी दे. तरी तसंच राहिलं आणखीन तसंच आहे. 2014चं जाणून मग ते आता परत म्हणते ना आता पोरगी द्यायला जेव्हा DYSP होईल तर ते म्हणजे तू म्हातारा झाला तुला कसं काय द्यावा आता. म्हणजे त्याची चौकोन कोंडी झाली तिची. ही रिअल परिस्थिती माझ्या मराठा समाजाची झाली. त्याला जर घेतलं असतं तर तसं हे सगळंच घ्या. 2014 पासूनचे विद्युतचे, रेल्वेचे, आरोग्याचे काय नाही, एकदा तुकडा पाडून टाका, काही ठेवू नका शिल्लक, जाऊ द्या. ते सर्व जाती धर्मातील आहेत ते सांग. हा, आणि ते सगळ्या जातीचं सांगितलं ना बाबा आता. आणि MPCचं सुद्धा मी प्रोसिडिंगला उशिरा बघितली, त्यामुळे मी विखे पाटील साहेब सुद्धा परवा बोललो की मी उशिरा बघितलं. त्यांनी त्याला सुद्धा 2 वर्ष वय MPCच्या पोरांना सुद्धा ते वाढून द्यायला लागले. समांतर आरक्षणाचे पोरं घ्यायला लागलेत. एवढ्या वेळेस सगळे घ्यायला लागले ते, आणि एवढ्या वेळेस तुमच्याच हाताने होऊ शकतं. तुम्ही हे सगळेच घ्या. सारथीचा निधी थोडा गुतलाय आणि याला कमीच पडलाय. मी देशमुख साहेबाला बोललो तर ते जरा महामंडळाला परताव्यासाठी नाही, महामंडळाचा परताव्याचा आम्ही आढावा घेतला. त्याच्यामध्ये तुमच्याशी काही गोष्टी खासगीत बोलतो, पण त्याची सरकार प्रोव्हिजन करते. आणि ते सगळ्याच आता काही चुका फेका असल्या तर इथून मागच्या सगळ्या सोडून देऊन तुम्ही सुद्धा ते सगळे मार्गी लावून घ्या. तुमचं काय राहिलं? धन्यवाद. जेवण करा.